श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज की जय। समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पवनसूत हनुमान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। येने अनजाने हा प्रवास आपुला कर्मास भोगी हा प्रपंच सारा। वाटेवरिया विसावा मिळाला नमस्कार माझा गुरुचरणाला। नमस्कार माझा गुरुचरणाला। नमस्कार माझा गुरुचरणाला। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। परम वंदनीय परम श्रद्धेय परमात्मा स्वरूप अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज गुरु माऊलींच्या दिव्य पावन चरणांना भावपूर्ण वंदन करून, तसेच पीठाचे उत्तराधिकारी युवांचे प्रेरणास्थान परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या चरणी भावपूर्ण वंदन करून, आपल्या नगरीचे ग्रामदैवत स्थान देवतेला अंतकरण पूर्वक वंदन करते। आणि आज ज्या मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळे इथे जमा झालोत, त्यांच्या चरणी वंदन करून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, जिल्हा सेवा अध्यक्ष आपले गुडले सर पण इथे आलेले आहेत, जिल्हा कमिटीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी, गुरुमाऊलींच्या सर्व लाडक्या छाव्यांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। आज आपण या अजनी या गावामध्ये पुण्यात्मा स्वरूप वैकुंठवासी प्रयागबाई गोविंदराव शिंदे म्हणजेच आपले गुरुबंधू बालाजी भाऊ गोविंदराव शिंदे यांच्या मातोश्री
आणि त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपण सर्व जमा झालेलो आहोत। मी सर्वप्रथम आईच्या या पावन स्मृतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करते आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे बघा, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती। आणि खरोखरच आता आपल्या ताईच्या मातोश्रीच्या आठवणींना उजाळा देत असताना समजलं की ते किती पुण्यात्मे होते आणि म्हणूनच की काय अशा कार्यक्रमाचं प्रयोजन त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त होत आहे। पुण्यस्मरण, पुण्यतिथी म्हणजे काय? पुण्यतिथी म्हणजे ती तिथी पुण्य होते। कशामुळे पुण्य होते? तर असे हे पुण्यात्मे जन्माला येतात। समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथामध्ये तुमच्या माझ्या जीवनाचं सार सांगताना म्हटले की नाना सुकृतांचे फळ तोची नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सकळ तरीच सन्मार्ग मिळे। आद्य शंकराचार्य म्हणतात 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेत आद्य शंकराचार्यांनी। दुर्लभम त्रयमेव तेत देवानुग्रह हेतुकम। दुर्लभ आहेत 3 गोष्टी, त्या ईश्वराच्या कृपेमुळे या 3 गोष्टीची प्राप्ती होईल असं म्हणताना कुठल्या 3 गोष्टी ते पुढे सांगतात, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रया। या 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात। त्यातली पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व, म्हणजे माणसाचा जन्म मिळणं, नरदेहाची प्राप्ती होणं, जी तुम्हा आम्हाला झालेली आहे। पहिल्या गोष्टीची जी अति दुर्लभ आहे, अति दुर्मिळ आहे, त्याची प्राप्ती झालेली आहे। दुसरं आहे मुमुक्षत्वम। मुमुक्षत्वम म्हणजे काय हो? माझे घर माझा संसार देव कैसा अनिला थोर, असं समजून आपल्या संसाराला, प्रपंचाला सर्वस्व समजून घट्ट मिठी मारून जे आपण बसलोय, तुम्ही आम्ही, मी सुद्धा तुमच्यापैकीच एक आहे। पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरा गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू, असं काही समजून आपण आपल्या संसाराला घट्ट मिठी मारून बसलोय। पण संतांचा सहवास मिळाला आणि जेव्हा आपल्याला आपल्या या संसारातून, प्रपंचातून थोडं काही होत नाही, काढता पाय घ्यावा वाटला, त्या परमार्थाची प्राप्ती व्हावी, परमपदाची प्राप्ती व्हावी, भगवंताच्या नामामध्ये गोडी जाणवायला लागली, संतांचा सहवास आवडायला लागला, हळूहळू हळूहळू तिकडे कल आपला वाढत गेला, ओढ निर्माण झाली, याचंच नाव आहे मुमुक्षत्वम। आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुष संश्रया। महापुरुष म्हणजे कोण? परम वंदनीय जगद्गुरु श्री ज्यांच्या दरबारात आपण आता बसलोय, असे साधू संत। साधू म्हणजे कोण? ज्यांनी 6 धुतले ते साधू। मग 6 धुतले म्हणजे तुमच्या माझ्यासारख्याना धुवायचं का? नाही। काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया, हे 6 षडविकार ज्यांनी धुतले ते साधू। या 6चा ज्यांनी अंत केला ते म्हणजे संत। अशा साधू पुरुषांचा, संतांचा, सद्गुरूंचा, सद्गुरू म्हणजे कोण? जे या जीवाची त्या शिवासोबत भेट घडवून देतात, जो ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधारे निरशी, जीवात्मया परमात्म्याशी ऐक्यता करीतोची जाणावा सद्गुरू। जे आपली भेट घडवून देतात त्या परमात्म्याशी ते सद्गुरू। अशा महापुरुष संश्रया म्हणजे त्यांचा सहवास मिळणं, त्यांची संगत लाभणं, या 3 गोष्टी मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रया, या 3 गोष्टीची प्राप्ती दुर्लभ सांगितली। आणि आज आपण ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जमलोय त्या मातोश्री प्रियाबाई गोविंदराव शिंदे या खरोखर पुण्यात्मा होत्या, म्हणून अशा कार्यक्रमाचं प्रयोजन झालेलं आहे। त्यांचे चिरंजीव बालाजी गोविंदराव शिंदे, सूनबाई अलकाबाई बालाजी शिंदे, मुलगा त्यांचा नातू गोविंद बालाजी शिंदे,
आणि मुलगी मजलनाबाई अप्पाराव कन्हेरे असा हा त्यांचा परिवार. आणि त्यांनी आजचं हे पुण्यस्मरण घडवून आणलं. बघा कशासाठी आपण ही पुण्यतिथी साजरी करतो, वर्ष श्राद्ध का करायचे, पुण्यस्मरण का करायचे, यासाठी ग्रंथामध्ये भरपूर वर्णन आलेलं आहे. मृत्यूनंतरचा प्रवास कसा असतो याबद्दल गरुड पुराणामध्ये खूप सुंदर निरूपण आहे. पण गरुड पुराण म्हटलं की आपल्या अंगाला काटे येतात. बापरे, गरुड पुराण जिवंतपणी वाचू नये म्हणे, कोण हात लावावं त्याला. आता आपण हात लावलं तर काय आपण लगेच रामनाम सत्य आपलं होणार आहे का? नाही. पण वर्ष श्राद्ध किंवा पुण्यतिथी का करायची, मृत्यूनंतर पुढचा प्रवास कसा आहे हे का, तर आपण श्रद्धेने जे करतो त्याला वर्ष श्राद्ध म्हटलेले आहे. त्या आईच्या प्रती दादा आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या मनामध्ये जो आदर भाव आहे तो व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे. ते पुण्यात्मे होते म्हणून आज त्यांची पुण्यतिथी साजरी करतोय, त्यांचं स्मरण काहीच आपण करतोय. आणि आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलंय की 1 वर्षापर्यंतचा त्यांचा प्रवास असतो मृत्यूनंतर, आणि म्हणजे स्वर्ग लोकाची प्राप्ती होण्यासाठी. आणि तोपर्यंत वर्ष श्राद्ध ज्या दिवशी होतं त्या दिवशी मग पाप आणि पुण्य, आपण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याला कर्म योनी आहे, स्वतंत्र योनी, आपली फ्रीडम आहे, कर्म करण्याचा अधिकार दिलाय. म्हणून त्या भगवंताची अशी अपेक्षा आहे तुमच्या माझ्याकडून की आपण सत्कर्म केलं पाहिजे. आईने तेच केलं ना. आताच आलुरे भाऊ सांगत होते की धान्य माधुकरीची सेवा आली आपल्या संप्रदायामार्फत, की अगोदर त्या बालाजी भाऊला सांगायचे की बघ किलो किंवा असं काही मोजून द्यायचं नाही बरं का, कट्टेच्या कट्टे द्यायचे. मग ती सोयाबीन असो, तूर असो, तांदूळ असो, गहू असो, हरभरा असो. दातृत्व गुणधर्म बघायला मिळतो. खरोखर असे पुण्यात्मे असतात म्हणून आपण जमा झालोय. कुठली सेवा असो, मग माऊलीसाठी रोज नवीन हार बनवणं असो, हे मुमुक्षत्व म्हणजे संसाराची ओढ कमी होऊन पुढे परमार्थ प्राप्तीची, त्या परमेश्वराच्या प्राप्तीची, नामस्मरणाची, भक्तीची, हरिनामाची जी ओढ लागलेली असते, हे पद सुद्धा त्यांनी प्राप्त करून घेतलं होतं. आणि आज त्यांचं स्मरण करण्यासाठी आपण जमा झालेलो आहेत. आपला मृत्यूनंतरचा प्रवास अवघड सांगितलाय, थोडस आपण त्याच्यावर बोलूया आणि मग पुढे जाऊया. 13 दिवस आपण तेरवी वगैरे करतो, त्यानंतर त्या आत्म्याचा प्रवास सुरू होतो असं गरुड पुराणात सांगितलंय. मग प्रवास करत असताना पुढे वैतरणी नदी लागते. मग ती वैतरणी नदी म्हणजे काय, त्या नदीतून पाणी खळखळ खळखळ वाहून जातंय का? नाही. सगळ्या घाणीचं साम्राज्य जिथे असतं ना, अशी ती नदी, आणि तिथे कामधेनू गाय सुद्धा उभी असते. मग आपण जन्माला आल्यानंतर मी मगाशी म्हटलं ना, फ्रीडम आहे आपल्याला. मग पुण्य कर्म करायचं या हाताने की पाप कर्म करायचं? बघा एका अभंगामध्ये मीराबाईच्या म्हटलेलं आहे की हे आंख वो जो शाम का दर्शन किया करे, बेकार वो मुख है जो व्यर्थ बातों में व्यर्थ बातें किया करे, मुख है वो जो भगवान का नाम सुमिरन किया करे, हीरे मोती से शोभा नहीं इन हाथों की, है हाथ वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. मीराबाई कोण होती हो? राजकन्या होती. पण काय केलं, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, बैठी संतों के संग हुई मोहन के रंगों में रंग गई. एवढं सुंदर, कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मीरा राणी दिवानी काय म्हणायची, सतत गोविंद गोपाल नामामध्ये दंग राहायची. राजाची कन्या असून सुद्धा मीरा रानाने विष दिया मानो अमृत पिया. अमर झाली ना. कशामुळे अमर झाली हो? भगवंताच्या नामामुळे. आणि आज आपल्या मातोश्रींनी सुद्धा तेच केलं. गुरुमाऊलींची भक्ती, सेवा, साधना करून येणाऱ्या पिढीला, मग दादा असो, त्यांचा मुलगा असो, मुलाला, नातूला, सुनेला घडवताना हे संस्कार त्यांनी पाठीमागे सोडून गेल्या.
तेच संस्कार आज आपण सुद्धा आपल्या मुलाबाळांना देणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या धर्मामध्ये 4 आश्रम सांगितलेत: ब्रह्मचर्या, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. पण आपण हल्ली बघतोय ग्रामीण भागात तर काहीशी परिस्थिती ठीक आहे, पण शहरामध्ये हम दो हमारे दो और आई बाबा को फेक दो, किधर भी फेको मगर इधर नको. फ्लॅट आहे का पुण्याला, पहिली डिमांड. मुलगा एकटा आहे का, दुसरी डिमांड. आई वडील सोबत नाही चालत. कलियुगाच्या अंतिम क्षणाकडे आपण प्रवास करतोय. अतिशय बिकट परिस्थिती आहे. भयानक असा हा आजार जुडलेला आहे. मी आणि मी, ओनली माय सेल्फ. माझं 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 आणि माझंच. माझा नवरा, मी, फक्त झालं तर एखादं मूल सध्या होऊ देतात, पुढे चालू माहित नाही, ते पण बाकी दुसरं कोणीच नको. एवढे स्वार्थी होत चाललोय आपण. या रोगावर इलाजच नाहीये. फक्त या संतांच्या सहवासात जर आपण आपल्या मुलांना, बाळांना, आपल्या नातूला, सुनेला आणून बसवलो तर वृद्धाश्रम नावाचा जो आश्रम आहे ना, त्यामध्ये आपल्याला जायची वेळ काही अंशी थांबेल. नाहीतर परिस्थिती अवघड आहे. म्हणून संतांच्या सहवासात, संत संघामध्ये, सद्गुरूंच्या सहवासात येणं गरजेचं आहे. या मातोश्रीनी, प्रयागबाईंनी हेच संस्कार बालाजी दादांवर दिले, सुनेवर दिले. म्हणून आज त्यांना वाटतंय की अशा कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं आणि तुम्हा आम्हाला एकत्र येण्याचा योग जुळवून आणला. कामधेनू गाय त्या वैतरणी नदीमध्ये उभी आहे. ज्यांनी जन्मभर काहीतरी दान केलंय. हे हात दानासाठी आहेत, भजनासाठी आहेत. भजनात येऊन टाळी वाजवण्यासाठी आहे, नुसतं भोजनासाठी नाही आहेत. भगवंताने खूप वेगळी उपाययोजना केली हो आपली. बाकीच्यांना सांगितलं 83,99,999 योनी मधल्या कुत्रा, गाढव, मांजर, बोकड, लांडगा सगळ्यांना सांगितलं भोगा. 25 किलोचं वज गाढवाच्या पाठीवर टाकलं. सांगितलं या आपल्या अजनी गावापासून शिरूर अनंतपाळ 4 ते 5 किलोमीटर आहे, घेऊन चल. गाढव नाही म्हणेल का? सुविधाच नाहीये, गुपचूप घेऊन जाईल. तेच 25 किलो जर आपल्या पाठीवर टाकलं तर गाढव समजलास काय मला? मी गाढव आहे का रेती वाहून न्यायला? मग माझ्या लाडक्या लेकरा, परमपूज्य गुरु माऊली, संत मंडळी, परमेश्वराचं अशी अपेक्षा आहे तुमच्या माझ्याकडून. तू गाढव नाहीस ना. गाढवाने 25 किलोचं ओझं गुपचूप वाहिलं, तोंडातून भ्रश शब्द नाही उच्चारला. तू नाही आहेस ना गाढव? नाही. मग माणसासारखं वाग. काय माणसासारखं वाग? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अभंगातून बघूया आणि मग पुढे जाऊया. घे 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 हरी घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तू रडतोस टाई ताई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तू रडतो धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तो म्हणतील घरदार, ते इथेच राहील सार. तो म्हणशील घरदार, ते इथेच राहील सार. मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तू रडतोस नाही धाई. या
या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायको पोर ते तुझ्या मागची चोर. तू म्हणशील बायको पोर ते तुझ्या मागचे चोर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर, मेल्यावरती खापर फोडते तुझ्याच डोक्यावर. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडतोस धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या सोबत मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या सोबत मातीचा एक मडका. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडतोस धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तुकड्या म्हणे घोडे हाती या सर्वांची होईल माती. तुकड्या म्हणे घोडे हत्ती या सर्वांची होईल माती. अरे रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडतोस धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. छान वाटलं ना? हरिनामामध्ये गोडी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एवढे साधे सोपे आणि तुम्हा आम्हाला समजतील आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये डे टू डे लाईफ जे आहे ना आपलं, त्यामध्ये उपयुक्त पडणारे उदाहरण देऊन तुम्हा आम्हाला जागृत करण्याचं काम करतायत या अभंगातून. मग कोणते उदाहरण देतायत ते? घे 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 हरिनाम घे. का घेऊ म्हणून प्रश्न विचारणार आपण. स्वतंत्र योनी आहे, बुद्धिवान प्राणी आहे. परमपूज्य जगद्गुरुशी म्हणतात ना, माणूस प्राणी बुद्धिवान सर्व योनीहून महान. त्याने शोधावे जन्माचे कारण, कामी आलो कशासाठी. ऐसे न करता जननी जनन, वाया जाई ऐसे संत वचन. शास्त्राचेही ऐसेच प्रमाण, नरेंद्र म्हणे आहे बा. जगद्गुरुशी म्हणतात, माणूस प्राणी बुद्धिवान आहे. आपला मेंदू सगळ्यात मोठा, सगळ्या प्राण्यामध्ये अफाट अशी शक्ती, बुद्धी, वजनाने मोठा, आकाराने मोठा मेंदू दिलाय. कशासाठी दिलाय? सार असार, योग्य अयोग्य, चूक बरोबर याचा विचार करावा, योग्य निर्णय घ्यावेत, प्रपंच सुखाचा करावा आणि त्या परम पदाची प्राप्ती करून घ्यावी यासाठी दिलाय. पण आपल्याला आपलं एक कुटुंब सुद्धा सुखी करता येत नाही. म्हणून तर गुरुमाऊलींनी सांगितलं ना, या तुमच्या सुखाचं मूळ मला सापडलंय. सुखाचे ते मूळ पाहिले शोधून, ज्याशी उत्तम गती साधी येली. उत्तम गती कैसी साधीशी मानवा, सद्गुरु चरणी हौशी होशी. काय रडत बसलास दुःख दुःख म्हणून? ये इकडं, तुझ्या सुखाचं मूळ मला सापडलंय. हरिपाठातून सांगून ठेवलं जगद्गुरुशींनी. सांगतो तुला, ये. ठणकावून सांगितलं, हजारो लोकांवर प्रयोग केला. सांगितलं, तुम्ही मला 10 मिनिटाची भक्ती द्या, तुमचा संसार व्यवहार सुखाचा करणार, स्टॅबिलिटी आणणार, तुमच्या संसारामध्ये स्थैर्य आणणार.
प्रपंच सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि हजारो नाही कोट्यावधी लोकांचे संसार सुखाचे झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात हरिनाम घे. काय आहे हरिनामात? गुरु माऊलींनी तर त्याच्या पाठीमागील विज्ञान सुद्धा सांगितलं. कॉन्सन्ट्रेशन, मनाची एकाग्रता वाढते. निर्णय घेताना घाई गडबडीने घेतो, मग ते निर्णय चुकतात आणि मग म्हणतो शेजाऱ्याने रात्री 12 वाजता लिंबू आणून दारात टाकला. अंधश्रद्धा. गुरु माऊली त्याचा कडाडून विरोध करतात. ते लिंबू घ्या, धुवा, स्वच्छ कापा, त्याच्यात मीठ साखर टाका, शरबत बनवा आणि प्या. माझं नाव घ्या, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, असे परमपूज्य जगद्गुरुशी सांगतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सुद्धा तेच सांगायचे. माझ्या लाडक्या लेकरा, या हरीचं नाव घे. का घे? या नामामुळे दगड तरले रे, तू तर सजीव आहेस. या नामाचा जो अधिकारी पुरुष होता, ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माऊली, त्याच्या सहवासात निर्जीव भिंत चालली. रेडा वेद बोलायला लागला. काय केलं होतं? सतत मुखामध्ये हरिनाम. घे घे घे, हरिनाम घे, माया सारी सोडून दे. मग प्रपंच त्यागायचाय का? समर्थ रामदास स्वामी दासबोध ग्रंथामध्ये म्हणतात, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचाराची होय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांसी. सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस, खास आहेस, पण दुर्लभ योनीत जन्माला आलायस, दुर्मिळ योनीत जन्माला आलायस. तूच हरीचं नाव घेऊ शकतोस. कुत्र्याला सुविधा नाहीये, मांजराला नाही, गाढवाला नाही, वाघाला नाही, सिंहाला नाही, बैलाला नाही. बैलाला तर आपण रोज कामावर नेतो ना. त्याने कधी तक्रार केली का हो? जाम झालोय, आता पाय दुखतायत, सोमवार ते रविवार 8 दिवस काम केले, उद्याचा सोमवार आहे, सुट्टी द्या, म्हटलंय कधी बैल आपल्याला? आणि ते 4च दिवस आपण आता पेरणीचे दिवस लागल्यावर जाऊ दे ना कामावर, आपण काय म्हणतो? बापरे जाम झाले, गुडघे पण जाम झाले, कंबर जाम झाली, हात पायामध्ये काही ताकदच नाही राहिली, आज नाही बाबा, कणकण होती, बॉडी पेन होते, मस्त क्रोसिनची गोळी खातो, कडक चहा करून पितो, गोदडी पांघरून झोपतो, आज कामाला सुट्टी. स्वतंत्र योनी, फ्रीडम. म्हणून ही स्वतंत्र योनीमध्ये तुम्हा आम्हाला जन्माला घातल्यानंतर त्या परमेश्वराची, सर्व संत मंडळीची, परमपूज्य जगद्गुरुशींची सुद्धा अशी अपेक्षा आहे की आपण हरी नाम घेतलं पाहिजे. ते कुठे? संतांच्या सहवासात मध्ये येऊन. तू म्हणशील बायको पोर हे तर तुझ्या मागचे अस्सल चोर आहेत रे. तू मेल्यावर तुझ्याच डोक्यावर खापर सगळ्याच्या आधी फोडणारी ही अस्सल चोर आहेत. तू म्हणशील घर दार घेऊन जाणार आहे का? आता इथे एवढा सुंदर वाडा बांधलाय, शिंदे भाऊचं एवढं सुंदर घर आहे, सासूरवाडीमध्ये एवढं छान आहे. एका आपल्या मातोशी गेल्या प्रयागबाई, एवढं राबल्या, कष्ट केलं पूर्ण आयुष्यभर. एखादी 10 बाय 10ची खोली तरी सोबत घेऊन जाऊ शकल्या का? त्यांना उदाहरणार्थ 5 एकर शेती असेल, किती आहे मला माहित नाही, मी एक उदाहरण देते. त्यांनी सांगितलं का बालाजी भाऊला, बालाजी 4 एकर तुला राहू दे, 1 एकर मी सोबत घेऊन जाते बर का. तिथं यमाच्या दरबारात लांगुल चालून लावायला, तिथे ही शेती, हे घर, इथे कमवलेली धन संपत्ती, सोने नाणे दागिने काहीच नाही कामाला येणार. एक श्रीमंत व्यक्ती होता एका गावामध्ये, खूप कष्ट केले, व्यापार उभा केला, दिग्गज बनला आणि शेवटची घटिका जवळ आली. यम महाराज आले रिटर्न तिकीट घेऊन. आपलं रिझर्वेशन कन्फर्म आहे ना, कन्फर्म तिकीट, ते तर रिझर्वेशन कन्फर्म आहे. आता इकडे तिकडे कुठे प्रवासाला जातो तेव्हा कन्फर्म होईल की नाही माहित नाही, कधी कधी वेटिंग येते, कधी RAC येते, पण एक तिकीट मात्र आपलं कन्फर्म आहे रिटर्नचं बरं का. ते रिटर्न तिकीट घेऊन यम महाराज आले, सांगितलं चला, आली घटिका जवळ. ते बोलले, तिथे लाच देण्याचा प्रयत्न केला. थांबा थांबा थांबा, कशाला थांबा, चला. नाही नाही, या ना इकडं कोपऱ्यात, जरा बाजूला घेतो. तिथे कोपरा कुठला चालला नाही, बाजूला घेतलेलं चाललं नाही. त्यांनी सांगितलं माझी एवढी प्रॉपर्टी आहे, सगळं सांगितलं, एवढी शेतीबाडी आहे, गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, काय पाहिजे ते बोला, काय नाही ते देऊ शकतो, हिरे माणिक मोती जवाहर.
यम महाराज म्हटले इथे नाही चालत बाबा, दुबईला जायला निघालो आपण किंवा अमेरिकेला जायला निघालो, आपल्याकडची नोटा घेऊन गेलो आणि सांगितलं चल फाट तिकीट 200 रुपयाचं, चालेल का? तिकडच्या करन्सी मध्ये आपला पैसा कन्वर्ट करावा लागतो, तेव्हा जाऊन आपण अमेरिकेची, त्या दुबईची किंवा फ्रान्स, जर्मनी, जपान, इंग्लंड कुठल्याही देशाची ट्रिप करू शकतो. अगदी त्याचप्रमाणे इथे कमवलेलं जे पैसा, गाडी, बंगला आहे ते सगळं इथे ठेवायचंय आणि त्या स्वर्ग लोकाची प्राप्ती, पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जनने जठरे शयनम, हे गर्भवास यातना चुकवायचे असतील, पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म नको असेल, मुक्त व्हायचं असेल, मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर तिकडे जाताना जे चालतं ना ते प्रयागबाईंनी केलेलं आहे. आपल्या मातोश्री बालाजी दादाच्या दान धर्म पुण्य हेच कामी येणार आहे. यम महाराजांनी सांगितलं किती लोकांना जेव घातलं होतंस ते सांग. एखादा तहानलेला दुपारच्या वेळी दारात आला होता, दिलं का एक ग्लास पाणी ते बोल, एक कप चहा. एखादा भुकेलेला आला, घासभर जेवण दिलं का? एखादा गरीब अडचणीत आहे, दवाखान्यात आहे, खितपत पडलाय, केली का मदत? कोणी प्रसंगात आहे, गेलास का धावून? माणूस म्हणून जन्माला घातलं होतं, तुला हात दिले होते, पाय दिले होते, 2 डोळे दिले होते, बाहेरची परिस्थिती बघायला, सारासार विचार करायला बुद्धी दिली होती, इतर प्राण्यांना नाही येते. काय केलं? काहीच नाही. मग शेवटी जे कमवलं होतं ते काहीच चाललं नाही. राम नाम सत्य है म्हणायची वेळ आली आणि स्वर्ग लोकाची प्राप्ती होऊ शकली नाही. सांगण्याचा तात्पर्य, तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपले घर 3.5 हाताची जागा, आपली बैलाची जोडी, आपली ही 3.5 लाखाची प्रॉपर्टी कुठलीच नाही कामी येणार. म्हणून आता काय करायचं? बघा डोळे, उघडा डोळे आणि बघा, नीट बघायचंय. कुठे? इकडे बघायचं. या दरबारात आलोय ना, त्यांनी सांगितलं ते गुरु वाक्य मंत्र मूलम, त्यांच्या शिकवणीप्रमाणे जर आपण आचरण केलं ना, काय शिकवलंय गुरु माऊलीने आपल्याला? बोलणार असाल तर विनम्र बोला. 1-2 लाख रुपये लागतील, स्वप्नातही कोणाचं वाईट चिंतू नका. 10-20 कोटीची गुंतवणूक करावी लागेल. थांबणार असाल तर मनाला चुकीच्या रस्त्यावर जाताना थांबवा. काही गुंतवायची गरज आहे? कोणालाही छळू नका, फसवू नका, टोपी घालू नका. तुमच्याकडे जे पद असेल, अधिकार असेल, त्याचा दुरुपयोग करू नका. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलाय. साने गुरुजीच्या भाषेत सांगायचं झालं तर खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. माणसाने माणसासोबत माणसाप्रमाणे वागा. अवघड आहे. भूत दया ही परमेश्वरी सेवा. स्वप्नात कोणाबद्दल वाईट विचार करू नका. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. का? यू आर कॅपेबल फॉर दिस. तुम्हीच त्या कॅपॅसिटीचे अधिकारी पुरुष आहेत. तुमच्याकडेच ती सुविधा आहे. तुम्ही इतरांना हात देऊ शकता. हे तोंड इतरांची निंदा करण्यासाठी नाहीये. हे कान पोथी पुराण ऐकण्यासाठी, निंदा ऐकण्यासाठी नाही. हे हात देवाचं भजन करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी आहे. भगवंताला अजिबात अपेक्षित नाही. जे सध्या आपण करतोय, काय करतोय सध्या आपण? 2-4 दुपारच्या वेळी जमा झालो की गपशप मारतो. कोणाचे? तिची सून अशी, त्याचा मुलगा तसा, ती अशीच झाली, ती वाया गेली, असं तसं नको नको ते बोलतो. एक बोट जर मी तुमच्याकडे दाखवत असेल, 1% तुम्ही मला दोषी दिसत असाल तर 4 बोट माझ्याकडे येत आहेत. त्याचे 4% दोष माझ्यामध्ये आहेत. हे आपण स्वतः आधी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे भाविक. म्हणे तुकड्या हत्ती घोडे याची क्षणात होईल माती. का माती होईल? हा पैसा अडका सडका म्हटलाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या अभंगामध्ये. तो इथेच राहणार आहे. बघितलं ना आपण, नोटबंदी आली होती तेव्हा आपण तरी सामान्य लोक आहेत, लोकांनी पोतेच्या पोते भरून असे पैसे रस्त्यावर फेकून दिले. हो, कोरोनामध्ये पण बघितलं, पैसा चालला का? कोट्याधीश लोक ऑक्सिजन विना गेले. तिकडून डेड बॉडी आपण आधार कार्ड कसं लॅमिनेशन करून येतो तसं येत होत्या. नातेवाईकाच्या अंत्यविधीला सुद्धा जाऊ शकलो नाही. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यात नाते फुकाची, पुढे अंत येईल तो देणेवाना,
म्हणून म्हणा रे म्हणा देवराना. मनाच्या श्लोकातून समर्थ रामदास स्वामी उपदेश करतायत. पुढे अंत येईल, कसा येणार आहे माहित नाही काळ. कोरोना कसा आला सांगून आला का? किती भयानक परिस्थिती होती. ज्यांचे 5 स्कोर होते ते व्हेंटिलेटरवर गेले. ज्यांचे 18-18, 22 स्कोर होते व्हेंटिलेटरवर सुद्धा परत आणलं. हो परमपूज्य जगद्गुरुजींनी. एवढी ताकद, एवढ्या शक्तीचे अधिकारी सत्पुरुष तुम्हा आम्हाला लाभलेत. आपण सगळे पुण्यात्मे आहोत, जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत, म्हणून हा दरबार मिळालाय भाविको. रावणाचं सुद्धा उदाहरण या अभंगामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देतात. रावणाची लंका कशाची होती? लोखंडाची होती का? सोन्याची होती ना? काय झालं हाल? जव अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकारामुळे रावणाचा विनाश झाला. एवढी सोन्याची लंका जळून खाक झाली. सगळे हत्ती घोडे, एवढं वैभव, काही चाललं नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुम्हा आम्हाला या अभंगातून म्हणतायत की घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी. किती रडशील? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधून पाहे, तुला शोधिता हेच की आढळेल. प्रत्येका घरामध्ये प्रॉब्लेम, दुःख नाही असं एकही कुटुंब शोधून सापडणार नाही. पण मी मगाशी म्हटलं ना, सुखाचं मूळ आपल्या परमपूज्य जगद्गुरुशींना सापडलंय. प्रभूजींनी सांगितलं या रे इकडे, मी सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. रजतम सत्व ज्यांच्याकडे आहेत, प्रत्येकाकडे आहेत, इनबिल्ड आहेत, ते आपल्यामध्ये आहेतच, पण यामुळे वाया चाललाय. मग जर तुला काय सार्थक करायचं असेल तर पुढे सांगतात, तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरनिशी. सत्वगुण दिवसाला कण कण वाढवायला आध्यात्मिक शाळेतून आपल्या प्रभूजींनी आव्हान केलेलं आहे आपल्याला. त्यांच्या समर्थ सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराजाची शपथ घेऊन सांगितली, प्रत्येकाला मोक्षाची प्राप्ती होणार, तुमचा जन्म सार्थकी लावणार. पण कधी? मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आचरण केलं पाहिजे. पण आपला विश्वास कमी पडतो ना, हो की नाही? विश्वास महत्वाचा आहे भाविको. विश्वास नानी का द्रौपदी का रंग लाया, बहना का भाई बन खुद सांवराया. इज्जत जमाने में शर्मसार नहीं होगी, पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी. सांवरे जब तू मेरे साथ है, सांवरे सर पे तेरा हाथ है. ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी, ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी. पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी. सांवरे जब तू मेरे साथ है, सांवरे सर पे तेरा हाथ. ताईने ओळखलं, फोन वगैरे चालू झाले. अहो डॉक्टर ताई टेन्शन घेऊ नका, चला गुरु माऊली आहेत, बघून घेतील. माझ्या शाळेमध्ये मी ड्युटीला असताना पीआरसी आली होती. पीआरसी म्हणजे पंचायत राज कमिटी असते. त्यांच्याकडे एवढे अधिकार असतात की जागेवर सस्पेंड करू शकतात. आणि गुरुमाऊलींनी स्वप्नात येऊन सांगितलं होतं. आधी दौऱ्याला पाठवलं, कुठे? ताईला गोव्याला प्रवचन सेवेला. तिकडून येताच नाही येतात 2 दिवसात पीआरसी. गुरुमाऊलींनी सांगितलं पीआरसी तुमच्याकडे येणार नाही, निश्चिंत राहा. कसं सांगितलं? स्वप्नात येऊन. ताई जाऊन मुख्याध्यापकाला म्हणतात पीआरसी आपल्याकडे येणार नाही, निश्चिंत राहा.
मुख्याध्यापक साधनाताईला वेड्यात काढत होते. वेड लागले काय तुम्हाला? दवाखाना आपल्या बाजूला आहे, दवाखान्यात PRC येणार आहे, आपल्याकडे येणार आहे, नियोजित दौरा आहे. ताई म्हणे येणार नाही, शांत बसा. तुम्ही वेड लागले तुम्हाला, तुम्ही ना बाजूला व्हा, माझं डोकं खराब करू नका. PRC आली, दवाखान्यात आली PRC आणि त्यांना अर्जंट काहीतरी फोन आला, तालुक्याला लागेच या, काहीतरी दुसऱ्या गावाला जायचंय. शाळा त्यांच्या बाजूला, जसं आता शिंदे भाऊचं घर आहे आणि सासूरवाडी आहे, इथे दवाखाना तपासला, इकडे आता शाळेत येणार. PRC लगे गेली निघून. ते झाल्यानंतर मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आले साधनाताईकडे आणि सांगा वरती कुठे कुठे लिंक आहे, कोणत्या आमदारनी सांगितलं होतं आम्ही शाळेत येणार नाही, दवाखानाच तपासून जाणार आहे. त्यांनी त्यांचा किस्सा मला सांगत होत्या, त्यांचा अनुभव. आणि असं झालं ताई. मग मी म्हटलं नाही बाबा. मग त्यांच्याकडचे कोणते तरी आमदारांचं नाव घेतलं त्या तालुक्याचे, हे त्या आमदारनी तुम्हाला सांगितलं होतं का? ते म्हणे नाही सांगितलं. मग खरं सांगा तुम्हाला कोणी सांगितलं होतं? ताईनी सांगितलं, आमदारनी नाही, त्या आमदाराच्या बापाने मला सांगितलं होतं PRC येणार नाही. ते खरं ठरलं. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला. स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला. स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला. स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला. काय सांगू बाईया नरेंद्राची लीला, वेळोवेळी संकटातून तारीची भक्ताला. काय सांगू बाईया नरेंद्राची लीला, वेळोवेळी संकटातून तारती भक्ताला. अनुरेणू मध्ये नरेंद्र पाहिला, अनुरेणू मध्ये नरेंद्र पाहिला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला. स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला. भोळी माझी भक्ती आहे, भोळाचा हो भाव, संकटाला धावून येतो नरेंद्र देव. भोळी माझी भक्ती आहे, भोळा स्वभाव, संकटाला धावून येतो नरेंद्र देव. चराचरामध्ये नरेंद्र पाहिला, चराचरामध्ये नरेंद्र पाहिला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला. स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला. गुरु रूप पायी अलंकार, नरेंद्राचे रूप माझ्या दिसे हो सुंदर. गुरु रूप बाई अलंकार, नरेंद्राचे रूप माझ्या दिसे हो सुंदर. अहो दर्शनाला जाऊ चला संत पिठाला, दर्शनाला जाऊ चला संत पिठाला. अंतरीचा अनुभव सांगू कुणाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला. स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, स्वामी नरेंद्राचे वेड लागले मनाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला, अंतरीचा अनुभव सांगू कुणाला. अंतरी
अंतरीचा अनुभव सांगू कुणाला. मग वेळ नाही लागणार का? किती पदोपदी अनुभव देतात, एवढे अनुभव. स्वामी नरेंद्राचं वेड लागलं मनाला. चराचरामध्ये ते आहेत, रेणूमध्ये आहेत. फक्त आपला विश्वास. द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होत होतं ना, सभेमध्ये कोणी नव्हते का हो? सगळेच होते. पितामह भीष्म होते, गुरु द्रोणाचार्य, गुरु कृपाचार्य, कौरव पांडव, सासरे धृतराष्ट्र सगळेच होते. आलं का कोणी धावून? शेवटी भगवंत आले ना वस्त्राच्या रूपाने आणि लज्जा रक्षण केली. अशी परमवंदनीय जगद्गुरुशी या कलियुगाच्या अंतिम क्षणी तुम्हा आम्हाला जागृत करून, तुमचं आमचं रक्षण करून, तुमच्या आमच्या जन्माचं कल्याण, तुमच्या आमच्या जन्माचं सार्थक व्हावं. आपला हा दुर्मिळ मिळालेला देह, अनमोल असा हा नरदेह वाया जाऊ नये म्हणून गुरुमौलींची तळमळ आहे. संत कबीरजी म्हणतात, पशु का होत पनया नर का कछु न होय. नर अगर एक बार करनी करे तो नर का नारायण होय. करनी कोणती हो? सत्कर्म, दान, धर्म. संत संघामध्ये येणं ही सुद्धा एक चांगलं कर्म आहे. त्यांच्या सहवासात येणं. संत संघाचं महत्व कितीतरी सांगता येईल, किती सांगता येईल. एक नंबरचा डाकू असलेला वाल्या एका क्षणामध्ये ब्रह्मर्षी नारद मुनीचा सहवास मिळावा आणि जन्माचं कल्याण व्हावं. राक्षसाच्या कुळामध्ये नारायणाचा निस्सीम भक्त प्रल्हाद जन्माला यावा. संत संगतीचा हा सहवास हे लाभ आहे भाविको. कयादू माता हिरण्यकश्यपूची पत्नी भक्त प्रल्हादाची माता कयादू गरोदर असताना ब्रह्मर्षी नारद मुनीच्या आश्रमात राहण्याचा योग आला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार सतत आश्रमात चालू होता. गर्भावर संस्कार झाले आणि राक्षसाच्या कुळामध्ये नारायणाची भक्ती करणारा भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि भगवंताला नरसिंह अवतार घ्यावं लागलं हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी. असा हा संतांचा महिमा आहे. पण आपलं काय होतंय माहितीये? एक छोटीशी विनोदात्मक गोष्ट सांगते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि आयुर्मर्यादा म्हणजे आपल्याला वय वाटून दिलं. माणसाचं वय 40 वर्ष, पुढे बैलाचं वय 40 वर्ष, त्यानंतर आला नंबर कुत्र्याचं वयोमर्यादा 40 वर्ष, त्यानंतर घुबड त्यांची वयोमर्यादा 40 वर्ष. समान न्याय. देवाच्या दरबारात न्याय समान असतो ना. ब्रह्मदेवाने माणूस, बैल, कुत्रा आणि घुबड या सगळ्यांना 40-40 वर्ष वयोमर्यादा वाटून दिली. माणूस प्राणी बुद्धिवान, सर्व योनीहून महान, त्याने शोधावे जन्माचे कारण, कामी आलो कशासाठी. गेला ब्रह्मदेवाकडे. देवा हे काय बरोबर नाही केलं बघा. काय झालं बाबा? अहो आम्ही माणूस प्राणी बुद्धिवान आहेत, 40च वर्ष काय आम्हाला नाही पुरणार एवढे 40 वर्ष, जरा वाढवून द्या की. नाही माझ्याकडे काही भेदभाव नाही, मी सगळ्यांना समसमान दिलंय. नाही हो देवा, असं कसं बरं देवा? नाही देवा, काहीतरी पण घ्या, पण काम करा. देव बोलले माझ्या दरबारात काही देणं घेणं चालत नाही. तुला पाहिजेच असेल तर जा बाबा, त्या कुत्र्याकडे जा, बैलाकडे जा, घुबडाकडे जा आणि त्यांना सांग. गेला की हो माणूस, थांबतो काय? हा 120च्या स्पीडनी गाडी याची. गेला बैलाकडे आणि मागितलं, थोडं देता का हो तुमचं, जरा आम्हाला द्या की तुमचं वय. बैलाने विचार केला, बुद्धी नव्हती तरी विचार केला, नाहीतरी काबाड कष्ट करूनच मला मरायचे. 40 वर्ष जरी जगलो तरी काबाड कष्टच करायचे, त्यापेक्षा घे 20 वर्ष बापू, बस झाले मला 20च वर्ष म्हटला. 20 वर्ष बैलाचे मिळाले. 40 + 20 झाले किती? 60. थांबतो काय हा? गेला परत कुत्र्याकडे. कुत्र्याला परत तेच. कुत्रा म्हटला, नाही तरी रात्रभर जागरण करा, सगळे हाडहाड करणार, शिळ पाक उरलेलं खरकट बिरकट टाकणार, तेच खाण्यात माझी जिंदगी वाया जाणार.
ना कुठे मला असा संत संघाचा लाभ होणार, ना हरिनाम घेता येणार, ना कीर्तनात बसू शकतो, ना नामस्मरण करू शकतो, ना तीर्थयात्रेला जाऊ शकतो, ना सुंदर सुंदर पक्वान बनवून खाऊ शकतो, भाजी पोळी भात वरण गुलाबजामुन वगैरे वगैरे बुंदीचे लाडू तर माझ्या आयुष्यातच नाहीये, नशिबातच नाही, देवाने लिहिलंच नाही. आणि अजून घातला दगड की जाय पुढच्या घरी. ठीक आहे घेऊन टाक म्हटले 20 वर्ष, काय हरकत नाही, दे दिया, चलो दिले 20 वर्ष. थांबतो का माणूस? परत गेला घुबडाकडे. देता का जरा तुमचं? घुबड पण म्हटलं नाही तरी असंही माझं तोंड कोणाला बघा वाटत नाही, घेऊन टाक बाबा 20 वर्ष वय झाले. किती बघा, तुमचं लक्ष आहे ना? 40 कोणाचे? आपले हक्काचे. हक्काचे 40 बरोबर. बैलाचे, कुत्र्याचे, घुबडाचे 60, आपले 40. शतक पूर्ती झाली की नाही? 100. मग आता काय करायचं? आपल्याला मुळात दिलं होतं किती? 40. हक्काचे होते की 40? कोणाकडून घेतले? बैलाकडून 20 घेतले. 40 वर्ष आपण खरे आपल्या स्वतःसाठी जगतो. पुढचे 20 वर्ष बैलाचं आयुष्य मिळाल्यामुळे शास्त्रकार म्हणतात की राब 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 राबतो, मुलाबाळांसाठी काबाड कष्ट करतो, त्याच्यात तुझे 20 वर्ष जातात. 60 वर्ष होतच न होतं, मग मुलाची सून येते, चाब्या हिसकावून घेते, तुला घराबाहेर काढते. पुढचं वर्ष तुझं सुरू होतं कुत्र्याचं. जसं कुत्र्याला सगळे हाड 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 करतात, तसं 60 वर्षानंतर तुला कुत्र्याला भाव नसतो, तसं तुला तुझ्या घरामध्ये भाव नाहीये. संत मंडळी पुढे सांगतायत की घुबडाचं 20 वर्ष घेतलं होतंस की नाही उसनं? नातू येतो, तुला 60 लागते ना लागते, 80व्या वर्षी नातू येतो आणि म्हणतो अरे जा रे जरा आजोबाला 1 ग्लास पाणी देऊन ये. 4 वाजले, त्यांना चहाची तलप लागली असेल, हे 1 कप चहा जरा देऊन ये त्यांच्या खोलीत. नातू म्हणतो त्या आजोबाचं तोंड नाही बघा वाटत ग मम्मी, घुबडासारखं तोंड करून बसलंय ते म्हातारा, जाते तिकडे, मी नाही जात. देवाने दिले होते की नाही 40 हक्काचे? राब राब राबतो. सांगण्याचा तात्पर्य विनोदाचा भाग सोडूया, पण बघा ह्याचं जर आपण मॅनेजमेंट बरोबर अनालिसिस केलं तर हक्काची 40 होते, तोपर्यंत आयुष्य सुंदर होतं. पुढे आले बैलासारखं राब राब राबणं, घरात किंमत नाही, कुत्र्यासारखे सगळे हाडहाड करतात, घुबडासारखं आपलं तोंड कोणाला बघा वाटत नाही, सगळे दात निघून गेलेले असतात, राम नाम घ्यावं म्हटलं की लांब लांब म्हणतो. म्हणून ते भगवंत संत मंडळी म्हणतात वेळीच सावध व्हा. म्हणजे काय करा? क्षणाक्षणाची करावा विचार, तरा वया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी करावी आवडी, धरावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे येथे इह लोकीचे व्यवहारे, नको डोळे भरे धरूची पाहो. म्हणजेच काय? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे, क्षणाक्षणाला विचार कर, सावध हो. काय विचार कर? नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार आहे, नाशिवंत आहे. म्हणून काय कर? परमार्थाची गोडी निर्माण करून घे. संतांच्या सहवासात येण्यासाठी लगबग कर, मनामध्ये घाई गडबड कर, लगबग कर. कशाची लगबग करतो सध्या? पैसा कमवण्याची, संपत्ती गोळा करण्याची, त्याची नको करू. भौतिक सुखाकडे हे डोळे उघडून बघू नको. त्या परलोकाची प्राप्ती कशी होईल ते बघ. या इह लोकीचं मधले जो भौतिक सुख आहे ना, त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करू नकोस. म्हणून गुरुमाऊली म्हणतात ना, नरेंद्र म्हणे सर्व सुखे येथेच वळली, नरदेहाचे भोवत जवळी, परी नरदेहास न कळली, नरेंद्र म्हणे संत सान्निध्याविना. हे आपल्याला कळत नाही. हा जन्म दुर्मिळ दुर्लभ आहे, कर्मयोनी आहे, फ्रीडम आहे, चांगलं कर्म करायला पाहिजे, हे कळणार आहे का? बुद्धी दिली देवाने, पण ते शानपण नाही येत आपल्याला. म्हणून त्याचे जे अधिकारी सत्पुरुष आहेत ना, ज्यांच्याकडे तो अधिकार आहे, ज्यांचे एक क्षणासाठी सहवास मिळावा आणि जीवनाचा काया पालट व्हावा. ब्रह्मर्षी नारद मुनी हो, वाल्याकोळी सगळ्याला लुटत होता. तुमच्या माझ्यासारखे लोक गळ्यातलं गंठण दे, हातातली बांगडी दे, कानातलं दे, नाकातलं दे, कोणी पैसे दे, वॉच दे करून व्या 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 करत रडत निघून जायचे. चुकीचं करत होता का वाल्याकोळी, का बरोबर करत होता? काय करत होता बोला? बरोबर वागत होता ना वाल्याकोळी? चुकीचं करत नव्हता ना? बोला ना, चुकीचं करत होता का? मग कोणी का बरं धाडस नाही केली हो सांगायची?
कारण तुम्ही आम्ही षडविकारग्रस्त हे आपलं शरीर रजोगुण तमोगुण खचाखच भरलेले, इतरांना योग्य दिशा दाखवावं, इतरांच्या जीवनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवावी, इतरांच्या जीवनामधलं अज्ञान दूर करून प्रकाशमान करावं त्यांचं आयुष्य, याची पात्रता आपल्यामध्ये नाहीये, तुमच्या माझ्यामध्ये नाहीये. म्हणून त्याचे जे अधिकारी सत्पुरुष आहेत ना, एका क्षणासाठी ब्रह्मर्षी आले, सांगितलं थांब, चूक करतोय, ठणकावून सांगितलं. एवढ्यावर थांबले नाही, घरी पाठवलं, विचारायला लावलं. सगळं रामायण माहित आहे तुम्हाला, गोष्ट माहित आहे. परत आला, नारद मुनींना शरण गेला, खडाडून डोळे जागे झाले. एक घडीचा संतांचा सहवास, संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. संत चरणी विश्वास, त्याने भगवंत जोडीला खास. त्या भगवंताची प्राप्ती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्या संतांच्या सहवासामध्ये येणं गरजेचं आहे. का हो, का गरजेचं आहे? एक छोटे उदाहरण गोष्ट सांगते. एका राजाला पुत्र नव्हता, खूप काही व्रत वैकल्य केले, खूप उपास तापास केले, पुत्र रत्नाची प्राप्ती झाली, राजपुत्र जन्मल्याबरोबर काय आता त्याची आई काय बघावं, त्याचं वैभव, त्याला घोड्यावर घेतात, बाहेर मिरवतात, काय पाहिजे ते देणार, सगळं. एके दिवशी यात्रा भरते गावाची आणि वडील म्हणजे राजा त्याला घेऊन जातो यात्रेला. चला, मला एवढ्या दिवसानंतर पुत्र म्हणजे मुलगा झालाय, त्याला मस्त यात्रेत घेऊन जाऊ. यात्रेत जातो, एक लाल रंगाची खेळणी त्याला खूप आवडते. मग ती लाल रंगाची खेळणी घेतो आणि काय करतो, त्याच्यासोबत खेळायला लागतो. घरी येतो, राजवाड्यात येतो, वडिलांना म्हणतो, बाबा मला ही लाल रंगाची खेळणी खूप आवडली आहे, मला आता इथून पुढे सगळं लाल रंगाचंच पाहिजे, रेड कलर इज माय फेवरेट. कपडे घेतले लाल रंगाचे, बेड मला लाल रंगाचाच पाहिजे, त्या बेडला, त्या पलंगाला लाल रंग दिला, वरून बेडशीट पण लाल रंगाचीच टाकली, भिंतींना कलर लाल रंगाचा, सगळं काही लाल 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 लालच झाला. आता घोड्यावर जाताना त्यालाही कलर लाल रंगाचा दिला, सगळं काही. मग एके दिवशी गेले की हो शेताकडे फिरायला, शेतात फिरायला गेल्यावर मग परत तीच मागणी, बाबा मला ही सगळी जी झाडं दिसतायत ना, ही सगळी लाल रंगाची पाहिजेत. राजाने आदेश काढला, ही सगळी झाडं लाल रंगाची करून टाका. शक्य आहे का हो? झाडं कुठे लाल रंगाची होतील का? सगळ्यांना प्रश्न पडला. सैनिक, सेनापती, सगळे नौकर चाकर परेशान झाले, काय करावं. आता काय करायचं काहीच कळेना. तेवढ्यात एक संन्याशी पुरुष तिथून जात होते. त्या पुरुषांना विचारलं, सगळे का बरं परेशान आहेत, काय झालं? अशी हकीकत सांगितली. आमच्या राजपुत्रांनी सांगितले, मला ही सगळी झाडं लाल रंगाची पाहिजेत. चला म्हटले, मी येतो तुमच्या राजाकडे गेला. राजाला सांगितलं, झाडं तर काही लाल रंगाची होणार नाही, आणि मुलाचं काय हा हट्ट? नाही, माझा मुलगा लाडाचा आहे. आपण पण म्हणतो ना, माझं लाडाचं लेकरू आहे बाबा. त्यांना आपल्याला का पाठीवर लाद घालून घराबाहेर काढणार, हातात मोबाईल, गाडी, सगळं काही, असे लाड करून आपण आपल्या मुलांना बिघडवतोय. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मायसाहेबांनी कसे डोळे बघितले हो, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे, आणि असा वीर पुरुष जन्माला घातला. त्यांच्यामुळे आज मंदिराचे कळस आहेत, अंगणात तुळस आहे, आपल्या माथेवर कुंकू आहे. त्यांना सलमान खान, शाहरुख खानच्या पिक्चरची नावं पाठ होती का? शूरवीराच्या कथा मातेने सांगितल्या, अर्जुनाच्या, रामाच्या, कृष्णाच्या कथा सांगतो का आपण आपल्या मुलाबाळांना? शाहरुख खान, सलमान खान, कुठला रणवीर कपूरचे 100-200 पिक्चरची नावं आपल्या लेकरांना पाठ आहेत. संत संघाला आपण त्यांना घेऊन येत नाही, मोबाईल देऊन घरी ठेवतो, युट्यूब खेळत बस. तो काय बघतो आपल्याला माहित आहे का? पबजीचा गेम खेळतो, आणि खेळता खेळता हारला की मग आत्महत्या करायला पण मागे पुढे बघत नाही. अशी ही युवा पिढी घडतीये. मग आपला भारत सशक्त, बलवान राष्ट्र, हिंदवी राष्ट्र कसा बनेल जर आपण असं वागलो तर? म्हणून गुरुमाऊली म्हणतात, या युवांना योग्य दिशा लागण्यासाठी संप्रदायामध्ये जे दिव्य अनुभव येतात ते आपण घरी जाऊन आपल्या मुलाबाळांना सांगितले पाहिजे, शेअर केले पाहिजे. कितीतरी अनुभव येतात, पदोपदी अनुभव येतात माऊलीचे, ते आपण सांगितले पाहिजे मुलांना, म्हणजे संप्रदायाबद्दल ओढ निर्माण होईल. आध्यात्मिक शाळा स्पीकरवर लावली पाहिजे. आपण काय करतो, आध्यात्मिक शाळा कानामध्ये ऐकतो, नको लेकरू उठेल, मोठा आवाज करू नका, झोपू दे त्याला.
आपणच आपल्या मुलांना बिघडवतोय. त्यांच्यावर जर योग्य संस्कार आपण नाही केले, मातोश्री प्रयागबाईंनी योग्य संस्कार केले होते म्हणून दादाला आता हे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम घ्यावा वाटला ना. त्यांच्या हातून हे पुण्य कर्म झालं की नाही. आज एवढी लोकांना अन्नदान करतायत, एवढे लोक आज या गुरुमाऊलींच्या हरिनामाच्या भजनामध्ये आपण सगळे दंग होतोय. हे पुण्यदायी कर्म आहे ना. पुढच्या जन्मामध्ये बढती मिळण्यासाठी हे आपण डिपॉझिट आहे. आपल्याला बढतीच मिळालेली आहे, प्रमोशन वर आहोत आपण आता, पण आपल्याला वाटतच नाही आपलं प्रमोशन झालंय म्हणून. कुत्र्याच्या योनीचा जरा विचार करा, गाढव्याच्या योनीचा विचार करा. जे बाहेर आज थंडीमध्ये कित्येक जीव बिना आसऱ्याचे झोपतात, त्यांचा विचार करा. किती आहे आपल्याला, सगळं आहे ना हो, अन्न वस्त्र निवारा सगळ्या सुखसुविधा आहेत. मग प्रमोशन नाही का आपलं? प्रमोशनच झालेलं आहे, पण आपणच म्हणतोय की नाही नाही अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. किती देईल तो परमेश्वर? ते संन्यासी महात्मे राजवाड्यामध्ये जातात, राजाला सांगतात, राजा काय लाड चालवलेत हे सगळे? ठीक आहे बाबा, बऱ्याच दिवसांनी तुला पुत्र प्राप्ती झाली, पण असं नाही ना मागेल ते द्यायचं का? उद्या म्हणेल दे बंदूक घालतो गोळी, करणार आहेस तू त्याची इच्छा पूर्ण? राजा म्हणते नाही नाही नाही, माझं लेकरू लय लाडाचे, मला त्याला झाड लाल केलेच पाहिजे. झाड लाल होणार आहेत का? तू राजा आहेस, तुला बुद्धी दिली ना देवाने, जरा विचार कर. तुला एक उपाय सांगू का? राजन म्हणतात सांगा. एक काम कर, एक लाल रंगाचा चष्मा घे आणि लाव त्याच्या डोळ्याला आणि ने त्याला त्या शेतामध्ये आणि बघायला लाव. लाल रंगाचा चष्मा आणतात, लावतात डोळ्याला, नेतात शेतामध्ये. बाबा 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 सगळी झाडं लाल झाली. तात्पर्य, एक क्षणासाठी एखादे जर सत्पुरुष आपल्या जीवनामध्ये आले ना, काय कायापालट होऊ शकतं बघा. म्हणून आपल्याला काय करायचंय? अशा संतांच्या सहवासात जायचंय. परमवंदनीय जगद्गुरुशींच्या सहवासात आपण सगळे आलेलोच आहोत. इथे सगळे बरेच लोक जुने दिसत आहेत, जुनेच जास्त आहेत ना, नवीन लोक खूप कमी आहेत. आपल्या वकील ताई सोबत त्यांच्या कॉलनी मधील ताई आलेल्या आहेत, मोठे व्यापारी आहेत ते, शिरूर आनंद पाळचे, काय ना यरमलवार ताई. खरोखर आज ताईंना सांगताना मला अभिमान वाटतो की आज मी सरकारी डॉक्टर आहे, माझे पती सरकारी डॉक्टर आहेत. गुरु माऊली, गुरु वाक्य मंत्र मूलम, परमपूज्य प्रभूजीच्या मुखातून निघालेला शब्द प्रमाण आहे. खरा होणार म्हणजे होणार, का नाही होणार? आज आद्य जगद्गुरु रामानंदाचार्याच्या गादीवर बसलेले 750 वर्षापासून जी गादी आपल्या प्रभूजींची वाट बघत होती, तोच त्रेतायुगातला राम, तोच द्वापार युगातला श्याम, या कलियुगामध्ये नित्य अवतारामध्ये सद्गुरु रूपामध्ये नानीज गावाला जन्माला आलेला आहे. संत या जगाला हवा, संत या जगाला, संत या जगाला हवा, संत या जगाला. नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला, नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला. संत या जगाला हवा, संत या जगाला, संत या जगाला हवा, संत या जगाला. नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला, नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला. अंगवरी भगवे वस्त्र परिधान, विश्वाचे आज या करण्या कल्याण. अंगवरी भगवे वस्त्र परिधान, विश्वाचे आज या करण्या कल्याण. त्यागिले जयानी ओ मोह मायेला, त्यागिले जयानी ओ मोह मायेला. नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला, नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला. संत या जगाला हवा, संत या जगाला, संत या जगाला हवा, संत या जगाला. नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला, नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला. नरेंद्राचार्याची अमृतवाणी सर्व भक्तांच्या
भक्तांच्या हो पडतात कानी दूर करी मानवाच्या जड विकाराला दूर करी मानवाच्या जड विकाराला नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला संत या जगाला हवा संत या जगाला संत या जगाला हवा संत या जगाला नरेंद्राचार्य गुरु संत हवा 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 या जगाला संत या जगाला हवा संत या जगाला संत या जगाला हवा संत या जगाला नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला संत या जगाला हवा संत या जगाला नरेंद्राचार्य गुरु संत हवा या जगाला असंत झालेत सगळे म्हणून सगळ्यांना शांत करण्यासाठी सगळे गाढ झोपेत आहेत म्हणून ना नीज जे आपली झोप उडवणार आहे अशा गावामध्ये परम वंदनीय परम श्रद्धेय अनंत शिवभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्म झाला। जगाच्या कल्याणा संतांच्या उभूती देह कष्टविती परोपकारे या उक्तीप्रमाणे आचरण करून आज अहो रात्र दिवस रात्र तुमचा माझा उद्धार व्हावा आपला अज्ञान सरावं। अज्ञान काय आहे? प्रपंचाला सर्वस्व मानून बसलोय। मग प्रपंच सोडायला सांगितला का? नाही, तो करायचा आहे पण कमळाच्या फुलासारखा। कमळाचं फूल कसं चिखलातून उगवतं पण एका तरी पाकळीला चिखल लागलेला आहे का? नाटक पिक्चर प्रमाणे 3 तासाचा पिक्चर नाटक असतो। मग तुम्ही म्हणताल 3 तासाचाच करू का माझा प्रपंच? नाही, त्याप्रमाणे करा। त्याला घट्ट मिठी मारून बसलोय आपण। 80 वर्षाचे झालो तरी पण सुटत नाही। आता ताई सांगत होत्या, वकील ताई, माझी मुलगी अमेरिकेला आहे, जावई मोठ्या पदावर आहेत कार्यरत, त्यांना वाटतं की आम्ही आता साहेब आणि मी या वयामध्ये आराम केला पाहिजे, छानपैकी मस्त गोड धोड खाऊन जे काही चांगलं आहे फ्रूट सलाड वगैरे खाऊन आराम केला पाहिजे। असं उठून काय पळायचं खेडोखेडी? आरतीला जा, संत संघाला जा, वारीला जा, पायी यात्रेला जा, सेवेला जा, पादुका दर्शन सोहळ्याला जा, दर रविवारी संत संघाला जाला, हे काय लावलंय? अरे तुमचे आराम करायचे दिवस आहेत असे आमची मुलगी म्हणते, जावई म्हणतात। आराम आता केला तर पुढच्या आयुष्यासाठी काय डिपॉझिट ठेवणार? मी मग परत म्हणते, कुत्र्याला ही सुविधा नाही, तो नाही करू शकत नामस्मरण करून डिपॉझिट। संचय करू शकतो का? नाही। आपण जे मागच्या जन्मामध्ये संचय केला होता ते आता आपले चांगले दिवस, अच्छे दिन आहेत आपले, ते भोगतोय। आणि आता जर काही चांगलं केलं तर पुढे अजून यापेक्षा अच्छे दिन येणार, प्रारब्ध म्हणून ते येणार, सोबत जन्माला मिळणार। आणि आपलं क्रियामान म्हणजे आता जे करतोय ना, प्रेझेंट कर्म, आता आपण जीवन जगताना जे रोज करतो ते झालं क्रियामान, त्यालाच म्हणतात प्रेझेंट कर्म, वर्तमानातलं कर्म। आणि जे आता भोगतो, कधी दुःख येतं वाट्याला, ते मागच्या जन्मामध्ये कधी कोणाला त्रास दिलेला आहे। श्री लीलामृत मध्ये माऊलींनी सुंदर सांगितलं ना, पहिल्याच अध्यायामध्ये गणेश पुराणातील सोमकांत राजाची कथा सांगितली आहे, किंवा आपल्याला बरेच उदाहरण माहित आहेत, मी आता त्या खोलात जाणार नाही। किती थोर साधू मंडळी होऊन गेली, कितीतरी आज देवादिकांना सुद्धा त्रास होता की नाही? प्रभू श्री रामांना सकाळी गादीवर बसणार, राज्यकारभार बघणार अयोध्येचा, रात्रीच खेळ चाले झाला, वनवास 14 वर्षाचा,
द्वापार युगामध्ये तोच परब्रह्म आला भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने. जन्माला येण्याच्या अगोदरपासून मरणासाठी प्रयत्न, जन्म तुरुंगात, जन्मल्याबरोबर आई वडील सुटले, ज्या यशोदा मातेने मोठं केलं ती सुटली, राधेवर सगळ्यात जास्त जीव ती मिळाली नाही. कंस मामाने अतोनात प्रयत्न केले मारण्यासाठी. ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माऊलीचं जीवन चरित्र बघा, किती धर्म मार्तंडाने त्रास दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजाचं जीवन चरित्र बघा, किती त्रास झाला, किती किती 18 विश्व दारिद्र्य. जगद्गुरु तुकाराम महाराज काय बोलले? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा गेली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. ओकारी आली होती मला, उलटी येत होती मला या संसाराची. हे घर दार प्रपंच नको नको झालं होतं, बरं झालं दिवाळखोरीत निघालं, नाहीतरी तुझ्या नामाचा मी आता गजर करत हिंडतोय. आपण म्हणू का एक समस्या नाही सुटली तर किती पारायण केले, किती जप करते. जीवन हा प्रवास आहे, सुख दुःख येणार, चढ उतार वळण राहणार, सारखं समान रस्ता भेटणार आहे का? थोडासा विचार करूया. आणि विश्वास महत्वाचा आहे. आज जी जुनी मंडळी आहेत आपल्याकडून गुरु माऊलींना आता विश्वास अपेक्षित आहे, सेवा अपेक्षित आहे, शरणागती अपेक्षित आहे, समर्पण अपेक्षित आहे, आणि नवीन लोकांकडनं 10 मिनिटाची एकाग्रतेची भक्ती अपेक्षित आहे. 2 कॅटेगरी केलेत आता गुरु माऊलींनी आपले. जी आपण सगळी जुनी मंडळी आहेत त्यांच्याकडून गुरु माऊलींना आता फक्त 10 मिनिटाचं नामस्मरण एवढं अपेक्षित नाहीये. आपल्याला बढती मिळालेली आहे, प्रमोशन झालेलं आहे आपलं, आपण स्कॉलर स्टुडंट आहोत. आता रडायचं नाही, शेंबडे नाहीयेत. बालवाडी अंगणवाडी मध्ये घातलं पहिली दुसरीला की व्या 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 करत लेकरू परत येतं ना, आय आय आय, तसं करायचं नाही. प्रपंचामध्ये अनंत अडचणी शेवटच्या क्षणापर्यंत राहणारच. त्या अडचणीसाठी एवढा दिव्य दरबार त्यागायचा नाही. एवढी महान शक्ती आज मुखातून अनाउन्स व्हावं. 4 जानेवारी ते 19 जानेवारी 15 दिवसामध्ये विश्व विक्रम व्हावं. शक्ती नाही तर ह्या व्यक्तीचं काम आहे का? हो, एखाद्या व्यक्तीचं काम आहे का? विचार करा. थोडं 5 मिनिटं जर आपण आत्मचिंतन केलं, जर असं माइंडला क्लिक केलं तर बघा 54 ॲम्ब्युलन्स हायवेवर धावतात. ना डिझेलचा खर्च, ना पेट्रोलचा खर्च, ना ड्रायव्हरची पगार देतो आपण. एवढ्या गाड्यांचं आपल्या जिल्ह्यात, एवढ्या गाड्यांचं मेंटेनन्स. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 2 गाड्या आहेत बघा. आपले गुडलेस भाऊ म्हणतात जिल्हा अध्यक्ष आहेत ना, 2 गाड्या आपल्या माऊलींनी दिल्या फ्री मध्ये. कशासाठी? बसून फिरायला, ट्रिप करायला. जगाच्या कल्याणा संतांची उभती, जगी जास कोणी नाही, त्यास स्वस्वरूप संप्रदाय आहे, निराधार बाळाचा तोच भारस आहे. टॅगलाईन चेंज करून टाकली माऊलींनी. अपघात झाला हायवेवर, नातेवाईक नसतात जवळ, उचलते आपली ॲम्ब्युलन्स, बघत नाही जात पात पूछे ना कोई, जो हरी का भजन करे वो हरी का होई. विचारले जात नाही तू मुसलमान आहेस, ख्रिश्चन आहेस, हिंदू आहेस, कुठला आहेस, कधीच नाही. उचलतात, जवळच्या दवाखान्यात नेऊन पोहोचवतात. आज हजारो लोकांचे प्राण आपल्या ॲम्ब्युलन्सने वाचवलेत. ज्याला जेव्हा जिथे रक्ताची गरज पडेल आपले युवा धावून जातात, ब्लड इन नीडच्या माध्यमातून रक्त देतात. आता 4 जानेवारी ते 19 जानेवारी एक महिला शिल्लक राहिली नाही. आपल्या बाप जन्मी 7 पिढ्यात कधी रक्तदान कोणी केलं होतं का? प्रत्येक महिला जिचा HB 10च्या खाली होता. एक तर मी मुखेड तालुक्यात बाराणीला रक्तदान शिबिर झालं. 17 जानेवारीला आम्ही तिकडे गेलो होतो. फक्त 40 किलो वजन. खोटं वाटेल तुम्हाला, त्या बाईच्या अंगावर मांस नावाचा प्रकार दिसत नव्हता, फक्त हाड. हे असे नुसते हाड दिसत होते. मी स्वतः बोलली ताई राहू दे ग, नाही नाही काही हो, मला रक्तदान करायचंच म्हणजे करायचंच आहे. माझ्या माऊलीसाठी मी 1 बॉटल देऊ शकत नाही का? काय तो निस्सीम भाव. अशा महिला सरसावल्या. आपल्याला रक्तदान करावं कधी माहित होतं का? एका बाटलीमुळे आज 4 जणांचे प्राण वाचवतोय. किती किती पुण्य माऊली आपल्याकडून करून घेतायत. छोट्या छोट्या सेवा, 100 रुपयाची संजीवनी देतो. त्याच्यातून इंग्रजी माध्यमाची शाळा चालते. CBSE बोर्डचं शिक्षण. आज आपण बघतो CBSE बोर्डला किती फीस आहे. तुमच्या शिरूर आनंदपाळला घ्या, लातूर घ्या, उदगीर घ्या, किती फीस असते, लाखात फीस आहे. ते शिक्षण मोफत देतो आपण नानीजला. काय स्वप्न आहेत आपल्या प्रभूजींचे. 100 रुपयाची संजीवनी घेतात आणि आज आपला धर्म टिकावा, संस्कृती टिकावी.
आपल्याला आपले संस्कार कळावेत म्हणून पुरोहित तयार करतायत फ्री मध्ये, प्रवचनकार तयार करतायत फ्री मध्ये. अशा महिला सरसावल्या. हा हा म्हणता 1 लाखाचा संकल्प केला आणि अवघ्या 16 दिवसामध्ये 1,36,270 ब्लड बॉटल विश्व विक्रम केला आपल्या संप्रदायाने. एका शक्तीचं काम आहे की नाही हे? व्यक्ती करू शकते. तुम्ही आम्ही आव्हान करूत, आपण उद्या इथे ब्लड कॅम्प लावू. शिरूर आनंद पाळला पूर्ण गावागावात जाऊन प्रचार करू. चला रक्तदान शिबिर आहे बघा, एक काळ कुत्र तरी येतं का रक्तदान करायला. म्हणून त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून बघायचं नाही. 2 डोळे, 2 हात, 2 कान, 1 नाक माझ्यासारखं तर आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. ते आपल्यासारखे जरी दिसत असतील तरी ती अगाध अशी शक्ती आहे. श्री गुरूंच्या पायी ठेवी तू विश्वास, दासाचा तू दास होई त्याचा. राम हा परब्रह्म वशिष्ठा शरणम, कृष्ण सांदीपनी गुरु केला. अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चाले तयापाशी, ज्ञान बळे वैभवाशी तृण तुच्छ केले. वाल्मिकी ऋषी नारद उपदेशी, त्रिभुवनी धन्य वाल्या झाला. एका क्षणासाठी आले आणि धन्य धन्य झालं वाल्याचं आयुष्य. राम परब्रह्म होते ना, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र. काय गरज होती वशिष्ठ मुनींना गुरु करायची? त्यांनी आपल्याला संदेश दिलाय. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आज पुण्य मातोश्री आपल्या वैकुंठवाशी प्रयागबाईचं पुण्यस्मरणानिमित्त आपण जमा झालोय ना. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर नरदेहाचं सार्थक करण्यासाठी हे अनेक वाट कोण जाने का घोट घाट कोण, ब्रह्मा का कपाट कोण मी कोण समाया, इतनी बात नाही बुझा तो काहे को नरदे आया. हा नरदेहाचा फेरा चुकवण्यासाठी गुरु मार्गामध्ये येणं गरजेचं आहे. श्री गुरूंच्या पायी ठेवी तो विश्वास. विश्वास ठेवला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषीच्या आश्रमात जाऊन शेण काढायचे, लाकडं गोळा करायचे. का? संदेश दिला. माणूस म्हणून जन्माला आलो ना, 2 हात 2 पाय घेऊन आलो ना, 2 डोळे, मग जा गुरूंच्या चरणी जा आणि सेवा कर. सेवा धर्मी पुण्य आहे. सांगे सखा श्रीहरी, देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, अखंड 12 वर्षे संत एकनाथ महाराजांच्या दरबारात भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्या रूपात पाणी भरलंय. काय सांगू मी संतांचं सामर्थ्य. एक पामर आहे मी, काय सांगू शकते. 13 दिवस त्या इंद्रायणीमध्ये तुकाराम महाराजाची गाथा राहते. 14व्या दिवशी कोरडी फटक निघते. ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवावा, रेडा वेद बोलावा. निर्जीव भिंतीला चल ग बाई म्हणावं, भिंत चालावी. या कलियुगाच्या अंतिम क्षणी आज तुमचे माझे जे सद्गुरु आहेत आपले भगवान रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, त्यांचं नाव नुसतं सांगावं आणि साप आपल्या दिशेने येत असेल ते जागेच थांबावं. अजून काय पाहिजे? काय प्रमाण पाहिजे आपल्याला? किती अविश्वास, किती अभागी होत आपण. अजून म्हणतो देव असतील, संत असतील, सामर्थ्यवान पुरुष असतील, अजून काय करून दाखवलं पाहिजे? क्षणाक्षणाला आपल्याला अनुभव येतात भाविको. कितीतरी अनुभव आहेत माझ्या सुद्धा जीवनामध्ये. मला सुद्धा असं विश्वास बसत नव्हता. आमच्या दोघांमध्ये खूप भांडणं लागली. आमच्या शेजारी एक सर होते, ते 4 वाजले शाळा सुटली की यायचे दवाखान्यातून बसायचे, चला ना जाऊ नानीजला, चला ना जाऊ नानीजला. अरे किट्ट करून ठेवलं होतं डोकं. भांडणं झाले, घरी नाही जायचं. अशा बंधू असतात हे भगवे वस्त्र घातलेले महाराज. 1 नंबरची नास्तिक होते मी. अहो डॉक्टर साहेब आता पाथरीला आले तो, चला. 2003 मार्चची गोष्ट. मी म्हंटल अजिबात जायचं नाही. भांडणं झाली. ते मास्तर काय पिच्छा सोडना, घेऊन गेले डॉक्टर साहेबांना. दर्शन झालं. नरेंद्र महाराज लीलामृत मिळायचे त्यावेळेस. एक ग्रंथ, जपमाळ, गुरुमाऊलींचा फोटो, सद्गुरु कवच आणि अष्टगंध घेऊन आले. घरी आणल्याबरोबर परत कडाक्याची भांडणं झाली. फोटोच मांडू दिला नाही मी 4-5 दिवस. एके दिवशी पहाटे लवकर उठून देवघरात फोटो मांडला, 1 अध्याय वाचला सर आणि गुपचूप हॉस्पिटलला निघून गेले. आमचा प्रायव्हेट दवाखाना होता मुखेड तालुक्यामध्ये, बाराळी या गावी. 2003 ची गोष्ट आहे. मार्च मध्ये पहिलं दर्शन झालं. जून मध्ये जागा निघाल्या सरकारी डॉक्टरच्या. त्याच्या अगोदर डॉक्टर साहेबांनी खूप प्रयत्न केले. धरणग्रस्त सर्टिफिकेट काढ, हे कर ते कर, काही जागाच निघाल्या नव्हत्या.
एक घडीचा संतांचा सहवास, एका क्षणासाठी दर्शन झाल्यावर कसं होतं बघा. आताच वकीलताई सांगत होत्या, बिरादार ताईच्या मुलाला घेऊन गेले नानीजला, काहीतरी प्रॉब्लेम होता, पाणी बघत नव्हते वगैरे. माऊलींनी सांगितलं जा गणपतीपुळेला समुद्रात खेळून ये. गेले आणि मस्त समुद्रात खेळून आले, काहीच त्रास नाही झाला. एक क्षणाचा संतांचा सहवास, दिव्य अनुभव येणार म्हणजे येणारच. मग एक अध्याय वाचले आणि हॉस्पिटलला निघून गेले. घरी उठून बघते तर काय, परत कडाक्याचे भांडणं. 4-5 दिवस गेले, घरामधलं वातावरण चेंज झालं. दिव्य शक्ती आहे, अगाध अशी लीला आहे त्यांची, ऊर्जेचा महास्त्रोत्र आहे गुरु माऊली. म्हणजे मला पण वाटायला लागलं आपणही ग्रंथ वाचलं पाहिजे. गुपचूप हळूच नरेंद्र महाराज लीलामृत उघडलं आणि एक एक अध्याय वाचायला सुरुवात केली. असे अनुभव यायला लागले, असे अनुभव यायला लागले, एका पाठोपाठ एक छप्पर फाडके गुरु माऊली द्यायला लागले. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, झोळी दुबळी पडली. वृक्ष वाळवंटासारखं आयुष्य होतं, अनंत अडचणी होत्या, जीवनाचं नंदनवन केलंय गुरु माऊलींनी. दोघांना सुद्धा सरकारी नोकरी मिळाली. जुलैमध्ये जागा निघाल्या नाशिकला. सरकारी डॉक्टरच्या गेलो, अर्ज केला, गुरु माऊलींना प्रार्थना केली. गुरु माऊलींनी सांगितलं डॉक्टर साहेब वशिला लावा, पैसे द्यायची गरज नाही. आणि जागा अशा निघाल्या होत्या की मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून एक आदिवासी भागामध्ये 6 महिन्याची पोस्टिंग असते. थांबलं पाहिजे का तिकडचं काही प्रॉब्लेम? मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून आदिवासी भागामध्ये एक पोस्ट असते. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक, पेठ, सुरगाणा हे 3 तालुके आदिवासी आहेत. आपला सदन एरिया आहे. आपल्या लातूरमध्ये, उदगीरमध्ये, आपल्या नांदेडमध्ये आदिवासी तालुके नाही आहेत. मग आम्ही कुठे जाऊन ते गव्हर्नमेंट जॉब करणार आणि अनुभवाचं सर्टिफिकेट काढणार? आमचा प्रायव्हेट दवाखाना छान चालत होता. मग जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो, नाशिक जिल्ह्यातले सगळे डॉक्टर, त्यांच्याकडे ते मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्राचा अनुभव. आता इंटरव्ह्यू झाला, फक्त वशिला लावा, एक शब्द, गुरु वाक्य मंत्र मूलम, आणि ओळखीचा वापर केला होता. फक्त साहेबाचे मित्र होते नांदेडला, स्वप्नील चौहान म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या त्यांच्या ताई. त्या साहेबांनी मुंबईला फोन केला. त्यांचे मामा होते मुंबईला मोठे अधिकारी आरोग्य विभागात. त्या साहेबांनी नाशिकला फोन केला आणि काय लिहून दिलं, नियमात बसत असेल तर डॉक्टर बालाजी राठोड यांचं काम व्हावं. अधिकारीच ते नियमात प्रमाणे वागणार. कसलं नियमात बसणार व आपण? सगळे नियम एकीकडे, या बापाचा आशीर्वाद एकीकडे, सगळ्या डॉक्टरांकडे अनुभवाचं प्रमाणपत्र, आणि आमच्याकडे फक्त या बापाच्या आशीर्वादाचं प्रमाणपत्र होतं. आणि 26 ऑगस्ट 2003 ला परमवंदनीय जगद्गुरु श्री नाशिकचा कुंभमेळा होता. प्रभूजींचं तिथं आगमन झालं होतं. त्यांच्या पावन उपस्थितीमध्ये सरकारी डॉक्टरची ऑर्डर आमच्या साहेबांना मिळाली. एवढा दिव्य अनुभव. आज क्लास 1 ऑफिसर झालेत. सगळे असे एवढे दिव्य अनुभव आहेत. सुरुवातीला 11 महिन्याच्या ऑर्डर होत्या, परमनंट जॉब नव्हता, जॉब परमनंट झाला. ओल्ड पेन्शन योजना लागू झाली. तो 6 वर्षाचा कार्यकाळ 2003 ते 9 पर्यंत पकडत नव्हते, ते पकडल्या गेलं. सगळे असे एक असे धक्के येतात ना. एखाद्याला सांगितलं तर हार्ट अटॅक येईल. कमजोर हृदयाचा जर व्यक्ती समोर बसवला माझ्या, तर त्याचं काही खरं नाही. असे अनुभव आलेले आहेत. कशामुळे? जसे गेलो 2003 ला, कधी युटर्न नाही घेतला, कधी अविश्वास नाही दाखवला, गर्वाने नाही सांगत. अभिमान वाटतो की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुम्ही सगळे पुण्यात्म्यात, आपल्या पाठीशी त्या पुण्याचं गाठोड आहे. म्हणून एवढं दिव्य ऊर्जेचा स्तोत्र असलेले महामहिम गुरुवर्य आपल्याला मिळालेले आहेत. आता युटर्न नाही घ्यायचा, अविश्वास अजिबात नाही दाखवायचा. प्रपंचामध्ये अनंत अडचणी येणार, अनंत वेळा परीक्षा घेणार गुरु माऊली. मी सांगितलं ना कालच 28 तारखेला. खरं सांगते, इथं आज आईचं पुण्यस्मरण चालू आहे. मी साधनाताई होत्या, लोह्याचे 4-5 गुरुबंधू होते. ताई नोकरी गेली तरी मला हरकत नाही. सांगितलं मी त्यांना, ताई नोकरी गेली तरी हरकत नाही. आणि खरंच सांगतेय, डॉक्टर साहेबांचा जॉब आहे, सिक्युअर आहे. मी माझ्या जॉबवर कधीच पाणी सोडलेलं आहे. दुय्यम दर्जा दिलाय जॉबला. पहिला कुठं प्रिफरन्स तर सेवेला. का?
कारण तेवढं दिलंय गुरुमाऊलीने, या जीवनाचं नंदनवन केलंय. एवढी निगेटिव्ह विचाराची होते मी, एवढी निगेटिव्ह, खूप मनामध्ये सारखे निगेटिव्ह विचार यायचे, अजिबात पॉझिटिव्हिटी नव्हती. पूर्ण जीवन बदलून टाकलंय गुरुदेवाने. माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. 15 ऑक्टोबर 2018 गुरुमाऊलींच्या दिव्य पादुका मुखेड तालुक्यात आल्या. सगुण रूपात जाऊन जरी नाही सांगितलं ना, निर्गुणात सुद्धा ही शक्ती कार्य करते. संत संघाचा हा फोटो, आरतीचा हा फोटो आपण घरी घेऊन गेला पाहिजे. संत संघात येऊन संकल्प करा, गुरुमाऊली धावून येणार म्हणजे येणार. पण एकच पथ्य आहे, स्वप्नात सुद्धा कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही. आणि तुम्ही होता होईल तेवढं, गुरुमाऊली म्हणतात आपला देह चंदनासारखा इतरांसाठी झिजवा. म्हणजे काय करा, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. सिद्ध पादुका आल्या. आता आपले आलुरे भाऊ आहेत ना, प्रोटोकॉल अधिकारी आहेत, कालच ते बिदर जिल्ह्याचा कार्यक्रम करून आले. त्यांना माहित आहे त्या सिद्ध पादुकामध्ये किती शक्ती असते, किती लोकांना अनुभव येतात, काय गर्दी पडते तिकडे, काय सुंदर कार्यक्रम चालतात. आता श्रीकथा सुद्धा किती सुंदर चालतात बघा. काय प्रयोजन आहे आपल्या गुरुदेवांचं, आपण विचार पण नाही करू शकत, एवढी दिव्य शक्ती आहे. आणि सिद्ध पादुका जवळ गेली मी, सांगितलं माऊली तुमच्याच आशीर्वादाने माझे पती डॉक्टर बालाजी राठोड सरकारी डॉक्टर झालेत आणि त्यांच्या बदल्या होतात 3 वर्षाला 5 वर्षाला. त्यामुळे प्रत्येक वेळी मला माझा दवाखाना बदलावा लागतो, डिस्टर्ब होतं प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये. नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारी डॉक्टरच्या जागा निघालेल्या आहेत. आणि त्या अगोदर काय केलं होतं, केलेली सेवा काढून दाखवायची नाही, पण एक अनुभव आहे म्हणून सांगते. 1 ते 1.5 महिना दवाखाना बंद ठेवला होता, गुपचूप बंद करून टाकला. फ्रीडम, स्वतंत्र योनी आहे ना, कर्म करायचा अधिकार आहे ना. बंद केला आणि अशा भगिनी घेतल्या. नांदेड जिल्हा महिला अध्यक्ष पद होतं माझ्याकडे तेव्हा. भगिनी घेतल्या आणि आम्ही दारोदारी जाऊन प्रचार प्रसार केला. कार्यक्रमासाठी निधी संकलन केलं, धान्य गोळा केलं. आणि 15 ऑक्टोबर 2018 सिद्ध पादुकांजवळ अडचण सांगितली, नांदेड जिल्ह्यात सरकारी डॉक्टरच्या जागा निघाल्यात. जी पण काही सेवा तोडकी मोडकी झाली ती तुमच्या चरणी अर्पण करते माऊली. आणि जर मी त्या सेवेला पात्र झाले असेल, काहीतरी पुण्य कमवलं असेल, काही सेवा माझ्या हातून घडली असेल, तर याचं मला काहीतरी फळ माझ्या पदरात टाका. सरकारी डॉक्टरची नोकरी मला मिळावी अशी माझ्या मनातून इच्छा आहे. पादुकांना अडचण सांगितली, गुरुजींनी गाऱ्हाणं घातलं, पुष्पवृष्टी झाली आणि पादुका दुसऱ्या कार्यक्रमासाठी प्रस्थान झाल्या. दुसऱ्या दिवशी मुरुडचा कार्यक्रम होता लातूर जिल्ह्यात. आणि त्या मुरुडच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एका दादाला दिव्य अनुभव आलेले आहेत. कार्यक्रमातून बाहेर जाण्याच्या आधी बदलीची ऑर्डर त्यांच्या व्हॉट्सअपवर आली होती. अंबड तालुक्यातले होते ना ते, जवळकर काहीतरी नाव आहे त्यांचं. मुखेडचा माझा अनुभव, मुरुडला त्यांचा अनुभव, पदोपदी अनुभव. 15 ऑक्टोबरला अडचण सांगितली, 21 ऑक्टोबरची वारी झाली. गुरुमाऊलींनी कार्यक्रमाचं कौतुक केलं. 22 ऑक्टोबर 15 आणि 7 22 देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. 15 आणि 7 22 ऑक्टोबरला सरकारी नोकरीची ऑर्डर या झोळीत या गुरुदेवांनी टाकली. उठून उभे राहा, आता उठून उभे राहा, पाय मोकळे करू आणि थांबू थोडं 5 मिनिटांनी. उठा, पावलं खेळा, पावलं हालचाल करा जरा. मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान, एवढा वैभव दिले नरेंद्र नाथान, एवढं वैभव दिले नरेंद्र नाथान. मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान, एवढं वैभव दिलं नरेंद्र नाथान, एवढं वैभव दिलं नरेंद्र नाथान. मोजता येत नाही मापान, मोजता
येत नाही मापान एवढं वैभव दिले नरेंद्र नाथान एवढं वैभव दिले नरेंद्र नाथान पेढा नाही बर्फी नाही नाही साखर नरेंद्राच्या पुण्याईने मिळेल भाकर पेढा नाही बर्फी नाही नाही साखर नरेंद्राच्या पुण्याईनं मिळेल भाकर गोकुटाने प्रसाद घ्यावे भक्तांना गोकुटाने प्रसाद घ्यावे भक्तांना एवढं वैभव दिले नरेंद्र नाथानं एवढं वैभव दिले नरेंद्र नाथानं मोजता येत नाही मापान मोजता
म्हटलं का पाय मोकळे झाले? अजून 2 तासाची बेफिक्री आहे. नाही, आता थांबणार आहोत आपण. मोजता येत नाही मापानं एवढं वैभव दिलंय नरेंद्रनाथानं. मी मगाशी म्हटलं ना, एवढे दिव्य अनुभव आहेत, किती जरी सांगितलं तरी रात्र सुद्धा अपुरी पडेल. एवढे नियम बदलवले, एवढे नियम बदलवले आमच्या डॉक्टर साहेबांच्या आयुष्यामध्ये. मागची सेवा सुद्धा पकडणार नाही असं सांगितलं होतं. सगळे नियम बदलवले गुरुमाऊलींनी. एवढे त्यांच्या चरणी आपण कितीही जरी सेवा केली तरी सुद्धा कमी पडते. म्हणून जी नवीन मंडळी आली आहे त्यांना मला एवढंच सांगायचंय की निसंदेह गुरुदेवांच्या चरणाची सेवा करायची. म्हणजेच काय, एक 10 मिनिटाचं नामस्मरण आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि त्या नामामुळे आपल्या मनाचा विकास होणार, एकाग्रता वाढणार, संसारातील निर्णय आपण योग्य घेऊ शकणार. त्यामुळे प्रपंचातली दुःखे कमी होणार. याचा शास्त्र शुद्ध पद्धतीने गुरुदेवांनी अभ्यास केलाय आणि ठणकावून सांगितलंय की 10 मिनिटं एकाग्र व्हा. वाचता येत असेल तर श्री लीलामृत नावाचा ग्रंथ आहे, अमृताचा कुंभ आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, गीता, उपनिषद या सर्व धर्मग्रंथाचा सार काढलाय आणि तुमच्या माझ्यासाठी रोज पडणाऱ्या अडचणीवर सोप्या भाषेत उत्तर दिलंय. 21 अध्यायाच्या माध्यमातून रोज एक अध्याय जरी वाचला तरी रोज पडणाऱ्या अडचणीवर आपल्याला उत्तर मिळणार आहे. ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी हॉटलाईन नंबर दिलाय. ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः. एक अगरबत्ती लावायची, या मंत्राचा जप करायचा. स्वप्नात सुद्धा कोणाबद्दल वाईट विचार नाही करायचा. गुरुमाऊलींच्या समोर बसायचा, आठवड्याचा संत संग करायचा. कुठलीही अडचण असो, आपल्या जीवनातील दुःख कमी करण्याचं, ती अडचण दूर करण्याची आण परमपूज्य जगद्गुरुशींनी घेतली आहे. आणि तुमचा माझा संसार सुखाचा करायचा, तुमच्या माझ्या जन्माचं कल्याण करायचं, यासाठीच या पृथ्वी तलावर या कलियुगाच्या अंतिम क्षणी तोच राम, तोच श्याम, तोच विठ्ठल, तोच गोविंद, तोच मुकुंद, तोच मुरारी नित्य अवतारामध्ये सद्गुरु रूपामध्ये आलेला आहे. फक्त आता आपल्याला काय करायचंय, डोळे उघडून नीट बघायची वेळ आहे. म्हणून आज थांबण्यापूर्वी पुण्य मातोश्री वैकुंठवासी प्रयागबाई शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळे इकडे जमा झालो. आपले शिंदे भाऊ यांनी आईच्या स्मरणाप्रित्यर्थ आज अन्नदान असेल, हा प्रवचनाचा कार्यक्रम, एवढं सुंदर नियोजन केलं आणि मला ही सेवेची संधी दिली. त्या आईच्या आठवणींना उजाळा देत असताना आपल्या आईला काय आवडेल, किंवा आपले जे आई वडील स्वर्गवासी झालेत त्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे, त्या ईश्वराला, त्या साधू संतांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी केलाय. त्यांना एवढंच अपेक्षित आहे की दुर्लभ असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळाला आणि हा वाया जाऊ नये म्हणून या संत मंडळीची तळमळ आहे. एकच तळमळ त्यांना लागली आहे, काय, जन्म आली आहे एक, काही करावे सार्थक, ऐसे न करता निरर्थक. जन्मभूमी भार होय, या भूमीला आपण भार होऊन न जाता या जन्माचं सार्थक याच योनीत व्हावं. म्हणून संत नामदेव महाराज ज्यांनी विठ्ठलाला हृदयात खेळवलं, जे कीर्तन करताना भगवंत घाम पुसायला यायचे, 5 वर्षाचे संत नामदेव महाराज असताना विठ्ठलाने त्यांच्या हातून प्रसाद ग्रहण करावा, या ताकदीचे, या सामर्थ्याचे एवढे अधिकारी सत्पुरुष गुरु कर्ण मान्य नव्हते. गुरूंचा अगाध महिमा आहे, सांगू नाही शकत शब्दात. शास्त्र श्रुती वेदाने नेती नेती म्हटलंय, मी तर एक पामर आहे. पांडुरंगाने, भगवंताने विसोबा खेचरांकडे पाठवलं नामदेव महाराजाला. गेले विसोबा खेचरांकडे, वृद्ध अवस्थेत विसोबा खेचर असे पाय ठेवलेले शिवलिंगावर, शिवपिंडीवर. एवढा राग आला, उचलले पाय, खाडकन फेकले बाजूला, नवीन पिंड तयार. उचलले तिथून पाय, फेकले बाजूला, कोण म्हातारडा असा असेल, तिथे नवीन पिंड तयार. अहंकार गळून पडला, गुरूंचा अधिकार समजून आला आणि त्यांनीच आपल्याला ठणकावून सांगितलं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. जयास वाटे देव पहावा, त्याने सद्गुरु करावा, सद्गुरुहून देवादिदेव पाविजेत नाही.
ज्ञानयाचा राजा ज्ञानेश्वर माऊली वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जेव्हा आपले मुलं वाया जातात, चुकीच्या मार्गावर जातात, धोक्याचं वरीस असतं ना ते, त्या वयामध्ये गीतेसारखं महाकाव्य तुमच्या माझ्या मराठी माणसांना सोप्या भाषेत लिहून ठेवणारी काय ते ज्ञानाचं भांडार आहे. कधी ज्ञानेश्वरीचा एक पेज उघडावा, वाचावं. एक एक भगवान श्रीकृष्णाचा गीतेतला एका श्लोकावर ज्ञानेश्वर माऊलींनी 200 200 300 300 400 400 ओव्या लिहावात. काय ज्ञानाचं भांडार असेल. एवढं भांडार असून सुद्धा स्वतःला निवृत्तीचा दासू म्हणतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो सद्गुरु कृपे. जगद्गुरु तुकाराम महाराज 18 विश्व दारिद्र्य, घरात खायला काहीच नाही. बोल्लोबा आणि कनकाई माता भगवान विठ्ठलाच्या मंदिरात जावं, देवाने खाली मान झुकवावी. काय अधिकार. माता रुक्मिणीने विचारावं, का मान का खाली झुकवता? अगं मी कर्जदार आहे, सावकार आलाय दारात. सावकार कोणता सावकार आहे? पिढ्यान पिढ्या वारी करतोय, अखंड नामस्मरण करतोय, कीर्तन करतोय, हरिनामाची गोडी आहे त्याला अखंड. पण कधीच काही मागलं नाही हो, कधीच काही मागत नाही. कर्जदार आहे मी त्याचा. विठ्ठलाने सांगावं काहीतरी मागा, आणि तुकाराम महाराजांनी सांगावं, देवा जन्मोजन्मी तुझ्या चरणाचा दास व्हावा, जन्मोजन्मी तुझ्या भजनाची गोडी लागावी, संत संगती मिळावी. आपण शेवटच्या अभयदानातून भजन घेतो ना, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवाशी, सुखे घालावे आम्हाशी. सुखे आम्हाला गर्भवाशी आत्मा होऊ दे देवा, मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल. पण कधी जर तुझा संतांचा सहवास मिळणार असेल तर हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आपण काय मागतो? देवाच्या दरबारात जातो, 10 रुपये टाकतो, माझ्या मुलीचं लग्न जमू दे, माझ्या मुलाला जॉब मिळू दे, संसार सुखाचा होऊ दे, माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे. मुलीचं लग्न, मुलाचा जॉब एवढं स्वस्त आहे का? 10 रुपयात मिळेल. एक अध्याय वाचतो न वाचतो, 11 माळीचा जप करतो न करतो, म्हणतो काहीच नाही पावत आहे गुरुमाऊली. बोल्लोबा आणि कनकाई माता गेल्यानंतर देवाने खाली मान झुकवावी. एवढं 18 विश्व दारिद्र्य काय दिलं होतं तुकाराम महाराजांनी देवाला? अखंड नाम कीर्तन, हरी कीर्तन करायचे. स्वतः देव आलं ना हो, राहायला घर नव्हतं ना. किती 18 विश्व दारिद्र्य, घरात खायचे वांदे होते, अन्न पाण्याविना कुटुंबाचे हाल हाल झाले. स्वतः देव आला घ्यायला. किती अधिकार आहे संतांचा, बघा किती अधिकार आहे. संत एकनाथ महाराजाच्या घरी मी मगाशी सांगितलं ना, 12 वर्ष देवाने चाकरी करावी संतांची. तुकाराम महाराजाची गाथा पाण्यावर तरंगावी, कोरडी फटक निघावी. ज्ञानेश्वर माऊलीच्या सहवासात निर्जीव भिंत चालावी, रेडा वेद बोलावा. काय सामर्थ्य आहे. जनाबाईला सुळावर चढवावं, सुळाचं पाणी व्हावं. तेर आपल्या जवळचा जिल्हा धाराशिव, तेथील तेर तालुक्यातील गोरा कुंभार, निर्जीव हातामध्ये जीव यावा, मेलेलं मूल जिवंत व्हावं. जनाबाई तुमच्या माझ्यासारखी सखूबाईसाठी देवाने बांधून घ्यावं, दळण कांडण करावं जनीसाठी, जनीची वेणी फणी करावी. केर झाडेल जनी तर जर ती झाडायला लागली तर देव कचरा भरायला यायचा. काय अधिकार संतांचा. कशामुळे? अखंड नाम, नामस्मरण, हरी कीर्तन. वेगळं काही दिलं? 1-2 कोटी दिले होते का जनीनी? नामदेवाच्या दारात दाशी होती जनाबाई. दळण करायला बसली तर देव स्वतः दळायला यायचे. सखूबाईसाठी स्वतः बांधून घेतलं की नाही? जनाबाई लांबची होती का? परभणी जिल्हा गंगाखेड. गोरोबा काका तेर धाराशिव जिल्हा, आपल्या आजूबाजूचेच होते ना. एवढे दिव्य अनुभव आहेत. संतांसाठी देव काय करतो याचाच अर्थ संतांचं सामर्थ्य किती आहे ते मला सांगायचंय. आणि आज गुरुमाऊली आपल्याला वेळोवेळी सांगतात, या कलियुगाच्या अंतिम क्षणी माझ्यासाठी म्हणजे परमवंदनीय जगद्गुरु श्री सांटी संत गजानन महाराज, परमपूज्य समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर बाप्पा क्षणोक्षणी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात. किती वेळा तरी सांगितलं ना माऊलीने, मनात यावं ते पूर्ण व्हावं. आज सुद्धा आणि तुम्ही आम्ही हजारो लोक प्रसंगात असताना
कितीतरी आपले भंगार, आपण सगळे खटारे गाड्या आहेत ना, किती चुकीच्या मार्गावर गेलो होतो. एवढं सुंदर असं सर्व्हिसिंग सेंटर भेटलंय. संत संघ म्हणजे आपला सर्व्हिसिंग सेंटर आहे. तिथे आपण गेलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या क्लिनिंगसाठी, वॉशिंगसाठी, स्वतः धुवून निघण्यासाठी. शाही स्नानासाठी जातात ना आता प्रयागराजला कुंभमेळ्यात. 144 वर्षानंतर योग आला. किती गर्दी केली लोकांनी. असंच शाही स्नान दर आठवड्याला संत संघात जाऊन आपल्याला करायचंय. रोज सकाळची आध्यात्मिक शाळा, अमृत आहे अमृत. 2-2 हजार रुपये फीस दिली तरी डॉक्टर भेटत नाहीत. बँगलोर, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, पुणे येथील तज्ञ डॉक्टर येऊन कितीतरी अवघड विषयावर मार्गदर्शन करतायत. म्हणून काय करायचंय आपल्याला? संत संघात जायचं. आठवड्याची भक्ती आहे ती सामुदायिक भक्ती आहे. तिथे गेल्यानंतर सुद्धा तुम्ही नवस बोलू शकता. नवविधा भक्ती आहे ती. ऊर्जेचं महास्तोत्र आहे. तिथे सगळ्यांची एकत्रित भक्ती घडते. तिकडे जाऊन तुम्ही तुमचा संकल्प सुद्धा करू शकता. नवीन लोकांना आज एवढीच विनंती आहे, ओम नरेंद्रनाथाय नमः या मंत्राचा जप वाचता येत असेल तर एक अध्याय श्री लीलामृत ग्रंथातला, आणि स्वप्नात कोणाबद्दल वाईट विचार न करता एखादा अडचणीत प्रसंगात असेल त्याला मदत करून आठवड्याचा संत संघ जरी केला तरी आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहणार नाही. ही मी माझ्या गुरूंच्या चरणाची आण घेऊन सांगते. संतांचा महिमा मी मगाशी तुम्हाला वर्णन केला. अशा संतांच्या सहवासात आज जवळपास 1.5-2 तास आपण सगळेजण मला सहन केलात. आपले शिंदे भाऊ यांनी मातोश्रीच्या स्मरण प्रित्यर्थ हा कार्यक्रम घडवून आणला. त्या मातोश्रीच्या चरणी पुनश्च एकदा मी आदरांजली अर्पण करते. आणि या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी सर्वात साधी सोपी भक्ती आपल्याला सांगितलेली आहे, नामस्मरण भक्ती. आणि त्या नामाचा महिमा अगाध आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखिएला, सांगा विनवित तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी, नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून, सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. जगद्गुरु तुकाराम महाराज चॅलेंज करतायत, तुम्हा मला आव्हान देतायत. सांगा नाम घेऊन कोण तरलं नाही, सांगा मला, सांगा म्हणतायत. मी मगाशी सांगितलं ना नामदेव महाराजाचा अधिकार, गुरूंचा अधिकार किती आहे. तिकडे गेले नामदेव महाराज विसोबा खेचराचे चरण झेलण्यासाठी. भगवान भोलेनाथ पिंडीच्या रूपाने यायचे. असे नामदेव महाराज, त्यांना गुरु करणं मान्य नव्हतं. त्यांनीच आपल्याला सांगितलं की गुरु केले पाहिजेत. म्हणून जी लोक गुरु मार्गात आली आहे अतिशय सुंदर आहे. जे अजून पण दूर आहेत त्यांनी परम वंदनीय जगद्गुरुशींच्या सहवासात येऊन उपासक दीक्षा ही आपली पहिली पायरी आहे, ती आपण घेतली पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होतात, आता आहे वाटतं ना एप्रिलमध्ये, तुम्ही सांगणार ना? हो. तर आपण त्या मार्गामध्ये यावं आणि आपल्या जन्माचं स्वहित साधण्याची ही सुवर्ण संधी आहे. दारापर्यंत गंगा वाहत आली आहे. आता खरकटे हात घेऊन जायचे की हात धुवून घ्यायचे, हे आपण विचार करायचा. यासाठी बुद्धी आपल्याला देवाने दिली आहे. म्हणून या प्रवचनाचा सार सांगत असताना मी एवढंच सांगेल की दुर्लभ हा नरदेह मिळाला. आज मातोश्री आपल्यामध्ये नाहीयेत, गेल्यात, पण दान धर्म पुण्य करून गेल्या. म्हणून तुम्ही आम्ही इथे गोळा झालो. भाऊच्या हातून हे स्मरण प्रित्यर्थ कार्यक्रम होत आहेत. आपलं पण असंच नाम व्हावं असं वाटत असेल तर आता आपण सावध होऊन याच जन्मामध्ये नामस्मरण करूया, सेवा करूया, दान करूया, होईल तेवढं पुण्य पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण रिटर्न तिकीट कन्फर्म आहे, तिकडे जाताना हेच कामी येणार आहे. आपली धन संपत्ती, गाडी बंगला, पैसा अडका, हिरे मोती कामाला येणार नाहीत. एवढंच आजच्या या प्रवचनाचं सार आपण घेऊन जाऊया. आणि मातोश्रींच्या चरणी मी परत पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करते. आणि मला सेवेची संधी दिलात त्याबद्दल जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा समिती आणि शिंदे परिवार यांनी माझा यथोचित मान सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते. तुम्ही सर्व श्रोते मंडळी सुज्ञ आहात. आपल्या सर्वांनी मला श्रवण केलं. काही बोलण्याच्या ओघात चुकलं असेल तर ते माझ्या वाणीचा दोष समजून मला परत करा. जे काही चांगलं होतं ते गुरुमाऊलींनी तुमच्यासाठी आजच्या या मातोश्रीच्या पुण्यस्मरण प्रित्यर्थ पाठवलेला तो प्रसाद होता, शिदोरी होती, ते आपण घरी घेऊन जाऊन ग्रहण करावं एवढंच आपल्याला विनंती करते. आणि मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते.
माझी आबळे नाही मी बोलत, बोलविता धनी सद्गुरु माऊली. माझ्या सद्गुरूंचा अगाध महिमा कैसा वर्णू शके दीन मी. वर्णाया जेथे श्रुती शेष थकले, तेथे मतिमंद मी, तेथे मतिमंद मी. श्री गुरुदेव. परमपूज्य कानिफनाथ महाराज की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज की जय. समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पवन सुत हनुमान की जय. श्री गुरुदेव.